फादर ऑफ नेशन, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तीवार अभिवादन पंचांग प्रणाम करून आयुष्यमान उपासक लीलाधरजी मेश्राम व आयुष्यमती उपासिका आशाई मेश्राम व पल्लवीताई मेश्राम पल्लवीच्या या मंगल परिणय दिनाच्या निमित्तानं आज या ठिकाणी परितपाठ धम्मदेसनेच्या कार्यक्रमाचं आणि भिक्खूला भोजनदानाचं आमंत्रण या परिवारांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। गाडगेनगर जेतवन बुद्धविहार संबंधित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक उपासिकांना मंगलाची कामना करतो। नोबेल ट्रूथ या युट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांनाही मी मंगलाची कामना करतो। ठीक आहे। आज या ठिकाणी या परितपाठ धम्मदेसनेच्या निमित्तानं बौद्ध धम्माचे जी आचारसंहिता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 13 ऑक्टोबर 1935 ला नाशिक जवळ येवला हे ठिकाण आहे। 13 ऑक्टोबर 1935 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक घोषणा केली होती, तिला धर्मांतराची घोषणा म्हणतात। कोणती घोषणा? धर्मांतर घोषणा। खाली हात ठेवा। तर ती धर्मांतर घोषणा ज्याप्रमाणे तथागत भगवान बुद्धांनी एक घोषणा केली होती, तथागत बुद्धांनी सुद्धा एक घोषणा केली होती। ती तथागत बुद्धांची घोषणा माघ पौर्णिमेला होती, माघ पौर्णिमा। आणि तथागत बुद्धांची ती घोषणा अशी होती की तथागत बुद्ध वैशालीला ती घोषणा करत असतात की या पुढे वैशालीला माझी कधीही भेट होणार नाही, वैशालीची ही माझी शेवटची अखेरची भेट असणार आहे, ही तथागत भगवान बुद्ध घोषणा करतात। आणि सोबतच वैशालीला तथागत बुद्ध हेही घोषणा करतात की माघ पौर्णिमेला की इथून 3 महिन्याच्या नंतर माझं महापरिनिर्वाण होणार आहे। म्हणजे भगवान बुद्धाची घोषणा कोणती? इथून 3 महिन्याच्या नंतर माझं महापरिनिर्वाणाची ते घोषणा करत असतात। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा तीच घोषणा, त्याच पद्धतीची घोषणा आहे। बाबासाहेबांची घोषणा अशी आहे येवल्याला की मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून जगणार नाही आणि हिंदू म्हणून मरणार नाही। कोणती घोषणा आहे ती? नीट ऐकायचं। मी हिंदू म्हणून जन्मलो हे माझ्या हातामध्ये नव्हतं, पण हिंदू म्हणून मी जगणारही नाही आणि हिंदू म्हणून मी मरणारही नाही। तर बाबासाहेबांची ही घोषणा। आणि नंतर बाबासाहेबांनी 21 वर्ष सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला। ख्रिश्चन, मुस्लिम, शीख, जैन, हिंदूंचे 18 पुराण, 4 वेद, रामायण, भगवद्गीता सर्व हिंदू वैदिक ब्राह्मणी ग्रंथाचं तुलनात्मक अध्ययन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच मातीतला इथलाच या म्हणजे जगातली विश्वमान्य धम्म म्हणजे जगमान्य अशी संस्कृती म्हणजे धम्म संस्कृती, बौद्ध संस्कृती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्षाच्या नंतर सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास करून याच मातीतला इथलाच भारतीय हा सद्धम्म बुद्ध धम्म आपल्याला दिला। ती तारीख आहे 14 ऑक्टोबर 1956। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण हिंदू महार म्हणून जगत होतो, तर बाबासाहेबांनी आपल्याला 30 सरण पंचशील दिलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा ती आचारसंहिता म्हणून दिली आहे। त्या म्हणजे 22 प्रतिज्ञा त्या दीक्षाभूमीलाही दिल्या आणि चंद्रपूरलाही दिल्या। त्या म्हणजे 22 प्रतिज्ञा। आता 22 प्रतिज्ञा ह्या थायलंडच्या बौद्ध लोकांसाठी नाही आहे, चायना कोरियाच्या बौद्ध लोकांसाठी नाही आहे, बांगलादेश ब्रह्मदेश श्रीलंकेच्या बौद्ध लोकांसाठी नाही आहे। या 22 प्रतिज्ञा फक्त भारतीय बौद्ध लोकांना, हिंदू महार लोक असताना त्यांना त्या देण्यात आलेल्या होत्या। 22 प्रतिज्ञामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या काही 8 प्रतिज्ञा नाकारलेल्या आहे हिंदू ब्राह्मणी देवी देवता नाकारण्याच्या संदर्भातील, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रतिज्ञा दिली आहे त्याच्यामध्येच हसाची काही गोष्ट आहे का? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणखी एक प्रतिज्ञा दिली त्याच्यामध्ये, मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही। तुम्हाला फोटो काढायचा आहे का? नाही आहे ना?
तुम्ही तिकडे समोर बसा. कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. डिस्टर्ब होते म्हणून सांगत आहो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिज्ञा कोणती आहे ही? मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. आता कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही म्हणजेच ब्राह्मणाला कुठल्याही क्रियाकर्मामध्ये, घरच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये ब्राह्मणाला बोलवायचंच नाही. ठीक ना? म्हणजे बाबासाहेबांची प्रतिज्ञा कोणती आहे? मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. ही एक प्रतिज्ञा 22 प्रतिज्ञेमधली. दुसरी प्रतिज्ञा आहे ती मी मधातल्या प्रतिज्ञा सांगत आहोत तुम्हाला. मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असं कोणतंच आचरण करणार नाही. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्था आणि पोटजाती व्यवस्था नष्ट झाल्या पाहिजे, जातीचा आणि पोटजातीचा विनाश झाला पाहिजे, जातीच खतम झाल्या पाहिजे, याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अख्खं आयुष्य आपलं वेचलेलं होतं. जातीचा विनाश हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे. बाबासाहेबांचं अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे. या उज्ज्वल भारताचं भवितव्य त्या ग्रंथामध्ये आहे, अनहिलेशन ऑफ कास्ट. हे पुस्तक त्या श्रीदेवी कपूरच्या मुलीनं सुद्धा वाचलं, जान्हवी कपूरनं, जिला बुकर पुरस्कार भेटला. अरुंधती रॉय नावासारखी ती ब्राह्मण स्त्री, तिने सुद्धा त्याच्यावर संशोधन केलेलं आहे. तेही पुस्तक तिने वाचलेलं आहे. आपल्या महिलांनी ते पुस्तक वाचलं पाहिजे, जातीचा विनाश, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. मी हे का गोष्ट सांगावी तुम्हाला की बाबासाहेब म्हणतात मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही. आणि दुसरी गोष्ट, मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचरण करणार नाही. तर हे 22 प्रतिज्ञामध्ये बाबासाहेबांनी देत असताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण हिंदू महार म्हणून जगत असताना बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर आपल्यामध्ये जे परिवर्तन व्हायला पाहिजे होतं ते परिवर्तन झालेलं नाही आहे. आणि म्हणून बौद्धांची आचारसंहिता काय ते म्हणून सांगतो. अनेक लोकांना तो प्रश्न पडतो म्हणून मी ते या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहो. ठीक आहे ना? या कार्यक्रमाच्या अनुषंगानं तर पहिली जी गोष्ट आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिल्याच्या नंतर बाबासाहेबांनी आपल्याला पहिली जबाबदारी दिली होती. ती पहिली जबाबदारी होती, त्याही 3 जबाबदाऱ्या अत्यंत महत्वाच्या आहे आणि 10 उद्दिष्टे दिली होती भारतीय बौद्ध महासभेच्या अंतर्गत. आणि 3 संघटना दिल्या आणि 10 उद्दिष्ट दिले. ही म्हणजे 10 उद्दिष्टे आणि ह्या 3 संघटना एक प्रकारच्या ब्ल्यू प्रिंट आहे. भारत प्रबुद्ध भारत, भारत बौद्धमय भारत, धम्मराज्य निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला 3 संघटना आणि हे 10 उद्दिष्ट दिलेली होती. ते मी सांगणार नाही वेळेच्या अभावी, पण महत्वाचं सांगत आहो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्था आणि पोटजाती व्यवस्था नष्ट झाल्या पाहिजे याच्यासाठी आणि प्रबुद्ध भारत निर्माण झाला पाहिजे त्यासाठी 3 गोष्टी, या 3 ह्या जबाबदाऱ्या आपल्यावर महत्वाच्या दिल्या होत्या. आणि ती पहिली जबाबदारी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली जबाबदारी होती की प्रत्येक बौद्धांचे आद्य कर्तव्य आहे की त्यांनी दर रविवारी आपल्या कुटुंबासहित स्थानिक बुद्ध विहारात गेले पाहिजे. पहिला आदेश कोणता होता बाबासाहेबांचा? धम्म दीक्षा घेतल्याच्या नंतर प्रत्येक बौद्धांचे आद्य कर्तव्य आहे की त्यांनी दर रविवारी आपल्या कुटुंबासहित बुद्ध विहारात गेले पाहिजे. काय आपण जातो? म्हणजे नाही. बाबासाहेबांनी सोबतच सांगितलंय की बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे. त्याच्या पलीकडे ब्राह्मणी हिंदू सण आपले सण नाही. मला इथं बसल्या उपासक उपासिकांना मी नेहमी विचारत असतो, काय ख्रिश्चन लोक हिंदू ब्राह्मणांचे सण साजरे करताना दिसतात तुम्हाला? जगभरातले दिसतात का? दिवाळी, दसरा, होळी, गुढीपाडवा, रक्षाबंधन हिंदूंचे, किंवा मग ते काय म्हणते आता ते मकर संक्रांती झालेली आहे. समजलं का? बुद्धाने 45 वर्ष धम्मज्ञान वाटलं आहे की नाही. आणि तथागत बुद्धांनी पुरुषांबरोबर स्त्रियांना सुद्धा, म्हणजे पुरुषच भिक्खू बनू शकत नाही तर स्त्री सुद्धा काय बनू शकते? भिक्खुनी बनू शकते. तीही घराबाहेर पडू शकते, तीही धम्माचा प्रचार प्रसार करू शकते. लक्षात घ्या, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले हे आधुनिक स्त्री शिक्षणाचे जनक आहे. पण जगामधील महिलांचे पहिले पुढारी
स्त्री शिक्षणाचा पहिला पुढारी जर कोण असेल, पुरुषांबरोबर स्त्रियांना सुद्धा घराबाहेर पडता येतं आणि त्यांनाही बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करता येतं, भिक्खुनी बनता येतं, डोक्याचे केस काढता येते, तिला स्वतंत्र राहता येतं. हा अधिकार जगामध्ये पहिल्यांदा देणारा महान व्यक्ती जर कोण असेल तर तथागत बुद्ध आहे. लक्षात येत आहे का तुमच्या? तथागत बुद्धांनी हा अधिकार दिलेला आहे आणि म्हणून स्त्रियांचा पहिला पुढारी तथागत बुद्ध आहे. पण नंतरच्या काळामध्ये स्त्रियांना गुलाम करण्यात आलेलं होतं आणि नंतर सावित्री आणि ज्योतिबांचे कष्ट तर तुम्हाला माहीतच आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान आणि हिंदू कोड बिलाच्या द्वारे आपल्याला म्हणजे स्त्रियांना आणि पुरुषांना समान अधिकार दिलेले आहे. तर पहिलं जी गोष्ट सांगितली होती मी तुम्हाला की प्रत्येक बौद्धांनी दर रविवारी बुद्ध विहारात गेलं पाहिजे. बौद्धांचे खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाचा आहे, त्याच्या पलीकडे आपले कोणतेही सण नाही आहे. हिंदूंचे ब्राह्मणांचे सण जर ख्रिश्चन मुस्लिम साजरे करत नसेल तर बौद्धांनी ते साजरे करू नये. ते हिंदू ब्राह्मणी सण आहे, त्यांचे त्यांनी करावे, पण बौद्धांनी ते करू नये हे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञेमध्ये सांगितलेलं आहे. दुसरा आदेश दिला होता बाबासाहेबांनी, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मी नेहमी माझ्या प्रवचनामध्ये सांगतो, संभाजी भिडे सारखा 75 आता जवळपास 80 वर्षाचं वय आहे संभाजी भिडेचं. लोक तुम्ही त्यांना शिव्या घालता का नाही? आपले लोक शिव्या घालते ना. संभाजी भिडे ज्यांनी भीमा कोरेगावची दंगल घडवली, तो माणूस म्हातारा आहे का तरुण आहे? म्हातारा माणूस, पण तो त्याच्या ब्राह्मणी धर्माचा याही वयामध्ये काम करत आहे. या गावावरून त्या गावातनं, त्या गावावरून त्या गावामध्ये जाऊन तो प्रचार करत आहे. आपले म्हातारे माणसं कुठं आहे? घरात बसलेले आहे, पेन्शन घेऊन रिटायर्ड झालेले आहे. तरुण पिढी बुद्ध विहारातही नाही, धम्म कार्यातही नाही, आहे की नाही? तर हे एक जबाबदारी बाबासाहेबांनी दिली आहे की प्रत्येकाने बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. आणि तिसरी जबाबदारी बाबासाहेबांनी दिलेली होती आपल्याला, आपल्या कमाईतील 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी, समाज कार्यासाठी, आपल्या गरीब दुर्बल समाजातील जे काही घटक व्यक्ती आहेत त्यांना वर आणण्यासाठी आपल्या कमाईतला 20वा हिस्सा दान केला पाहिजे. काय आपण करत आहोत आपण? अजिबात नाही. जोपर्यंत आपण तन मन आणि धन या तीनही गोष्टी आपण एकत्रितपणे त्याचा उपयोग करणार नाही, तोपर्यंत भारत देश महासत्ता बनणार नाही की प्रबुद्ध भारत बनणार नाही. की बाबासाहेबांनी बौद्ध धम्म दीक्षा घेतल्याच्या नंतर आणखी एक जबाबदारी दिली होती आपल्याला, नीट लक्ष द्यायचं आहे. ती जबाबदारी म्हणजे जाती आणि पोटजाती व्यवस्था नष्ट झाल्या पाहिजे. बाबासाहेबांचं लक्ष काय होतं? या भारतामध्ये जाती व्यवस्था भरपूर आहे. जगाच्या पाठीवर जाती आणि पोटजाती नाही आहे. वर्णवाद होऊ शकतो, काळा गोरा भेद आपण पाहिलं, निग्रोचं उदाहरण, पण या भारतामध्ये खूप साऱ्या जाती आहे आणि जाती सोबतच पोटजाती सुद्धा आहे. तर या जाती आणि पोटजाती नष्ट झाल्या पाहिजे, याच्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्य वेचलेलं आहे. पण आजही मात्र बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर तुम्हीच बसलेले, माझ्या समोर बसलेले सुशिक्षित लोक असं म्हणता येणार नाही, आज शिकलेले लोक, आजही तुम्ही लोक जाती आणि पोटजाती पाळता, ब्राह्मणांना शिव्या घालता. काय तुम्ही जाती आणि पोटजाती पाळत नाही? हो किंवा नाही? उत्तर द्या मला. तुम्हाला गडबड आहे बांगड्या भरण्याची, आहे का नाही? जाती आणि पोटजाती पाळता किंवा नाही तुम्ही? हो किंवा नाही सांगा ना. आजही तुम्ही बौद्ध लोक स्वतःला म्हणता, तर तुम्ही आजही जात आणि पोटजात पाळता. जेव्हा तुम्हाला सोयरीक जोडायची असते, लग्न जोडायचं असतं, तर तुम्ही आजही लोक, बौद्ध लोक म्हणता तुम्ही जाती आणि पोटजाती आजही पाळत आहात. काय बाबासाहेबांचं तुम्ही पालन करत आहात? जाती आणि पोटजाती पाळता का नाही? हा कोसरे आहे, हा बावणे आहे, हा लाडवण आहे, हा सोमवंशी आहे, हा आमच्यापेक्षा, आम्ही त्याच्यापेक्षा भारी आहोत, ते आमच्यापेक्षा हलके आहे. सांगा बरं, बाबासाहेबांनी संविधानाच्या बदलत कोणाला हलकं ठेवलंय आणि कोणाला भारी ठेवलाय? सगळ्याला भारीच केलाय ना, आहे की नाही? मग आजही बौद्ध लोक जाती आणि पोटजाती पाहून लग्न जोडतात का नाही? जोडतात का नाही? कोसरे, बावणे, लाडवण, सोमवंशी, हिंगणघाटे, ही जर पद्धत जर आजही तुमच्यामध्ये असेल तर आजही तुम्ही बाबासाहेबांच्या
प्रतिज्ञेचं पालन करत नाही आहे. लक्षात घ्या, बाबासाहेबांना धोका नका देऊ. म्हणून आग्र्याला बाबासाहेबांनी म्हटलंय, जिनको आगे बढ़ने का मौका दिया, इन पढ़े लिखे लोगों ने मुझे धोका दिया. सगळ्यांनीच नाही, पण शिकलेले लोक आजही जाती आणि पोटजातीमध्ये अडकलेले आहे. लक्षात घ्या. मग जाती आणि पोटजाती सोडल्या पाहिजे का नाही तुम्ही? लग्न जुळवत असताना हो किंवा नाही सांगा? कुठेही दिल्या पाहिजे. तुम्हाला माहित असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली पत्नी रमाई ही कोकणातली होती. बाबासाहेबांची दुसरी पत्नी ही कोकणातली होती, रत्नागिरी जिल्ह्यातल्या. बाबासाहेबांच्या दोनही पत्नी रत्नागिरी जिल्ह्यातल्याच होत्या. पहिली पत्नी होती रमाई. मला सांगा, त्यावेळी अस्पृश्य समाजामध्ये त्यावेळेचा पहिल्यांदा मॅट्रिक पास झालेला भिवा होता. भिवा. आणि रमाई फक्त 9 वर्षाची होती आणि भिवरावाचं वय होतं 14 वर्षाचं. 14 आणि 9 वर्षामध्ये भायखळ्याच्या मुंबईला वरतून पाऊस पडत होता आणि त्या दिवशी बाजार भरला होता आणि त्या बाजाराच्या चबुतऱ्यावर लग्न लागलं होतं. कोणाचं? भीमरावाचं आणि रमाईचं. त्यावेळी बालविवाहाची पद्धती होती. जसं सावित्री आईचंही लग्न वयाच्या 9व्या वर्षी मध्येच लागलं ज्योतिबांसोबत, तर तसंच भिवाचंही लागलं आणि रमाईचंही लागलं. वरतून पाऊस पडत होता आणि तिथं मच्छी मार्केट होता, तिथे एवढी गंदगी चाललेली होती आणि वरतून पाऊस पडत असताना ते मासोळ्याचे भाजीपाल्याचे टोपले अक्षरशः डोक्यावर घ्यावे लागले. कोणाला? 9 वर्षाची रमाई. तिची आई जिवंत नव्हती तिच्या लग्नामध्ये आणि तिचे वडीलही जिवंत नव्हते. तुम्हाला समजलं ना मी काय सांगत आहो? गोविंदपूरकर मामा आणि वनंदकर काका या दोघांनीच मुंबईला आपल्या भाचीचं लग्न केलेलं होतं. आई जिवंत नाही आणि वडीलही जिवंत नाही. तिचा भाऊ आहे एक छोटा, गौरा आणि शंकर, यांच्या सोबत तिथे लग्न, तिथे त्या ठिकाणी तिचे भाऊ वगैरे होते. तिला अन्नामध्ये, आज तुम्ही जे आंदन वगैरे घेता का नाही, उपहार वगैरे घेता ना आपल्या मुलीला, पण रमाईला तिच्या अन्नामध्ये काय मिळणार आहे? तिची आई जिवंत नाही आणि वडीलही जिवंत नाही. तिला आंदनामध्ये जर काय मिळालं असेल तर तिचाच भाऊ आणि तिची बहीण, ते लहान भाऊ आणि लहान बहिणीला घेऊन ती रामजी बाबांच्या म्हणजे भीमरावाच्या घरी संसाराला सुरुवात करण्यात आली. बघा, तुम्ही कल्पना करा, त्या मच्छी मार्केटमध्ये, त्या बाजाराच्या ओट्यावर भर पावसामध्ये रमाचं आणि भिवाचं काय झालं? लग्न झालं. सत्यशोधक पद्धतीनं झालं ते लग्न. लक्षात ठेवायचं आहे. आज तुम्ही कल्पना करा, ज्या भिवाचं आणि जिला तुम्ही रमाई म्हणता, आई म्हणता, त्या रमाईचं आणि भिवाचं लग्न पावसामध्ये झालं. पण आज तुमचे लग्न आहे की नाही, आज तुमचे लग्न 3-3 दिवस चालत असते. मस्त मंगल कार्यालयामध्ये होते. सांगा कोणाचे उपकार आहे हे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईच्या त्यागामुळे आपल्याला हे सर्व उपभोगायला भेटलेलं आहे. मी तुम्हाला सांगत आहोत, जाती आणि पोटजाती. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळी अस्पृश्य समाजामधला पहिला मॅट्रिक मुलगा होता आणि रमाई तर काही शिकलेली नव्हती. होती का शिकलेली? पण रामजी आंबेडकरांनी, त्या रामजी सुभेदार सकपाळांनी आपल्या मॅट्रिक झालेल्या, त्यावेळेचं शिक्षण म्हणजे काही साधी गोष्ट नाही. आणि रामजी बाबाचे जे वडील आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे वडील आहे, ते सुभेदार पदावर होते, मेजर पदावर होते, म्हणजे बरे होते आणि भिवाई शिकलेला होता. मला सांगा, सुभेदार रामजी आंबेडकरांनी आपल्या मुलासाठी, भिवासाठी पहिल्यांदाच मॅट्रिक पास झालेला, थोडे घरी चांगले व्यवस्थित आहे, सुखी लोक आहे, तर रामजी आंबेडकरांनी आपल्या शिकलेल्या मुलाला शिकलेलीच पत्नी म्हणजे सुनबाई मागा लागत होती का नाही भिवासाठी. पण रमाईला शिक्षण नव्हतं, पण रमाईला मात्र रामजी आंबेडकरांनीच रमाईची निवड केली, कारण ही मुलगी अनाथ आहे आणि भिवा सुद्धा अनाथच आहे, आईपासून पोरका झालेला. तुम्हाला माहितच आहे ती गोष्ट, आहे की नाही? तर मला सांगा, इथं बसलेल्या शिकलेल्या बाया माझ्याकडे आहे, समोर बसून आहे. मला सांगा, रमाईकडे शिक्षण नव्हतं, तिला लिहिता वाचता पत्र लिहित नाही इतकं शिक्षण बाबासाहेबांनी शिकवलं होतं. पण मला सांगा, रमाईनच बाबासाहेब घडवला का नाही? बोधिसत्वाला घडवलं कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला, या बोधिसत्व बाबासाहेबाला घडवणारी स्त्री कोणती आहे? रमाई आहे. फक्त 35 वर्ष जगली ती. आता तर 35 वर्षामध्ये मुलीचे लग्नही होत नाही. सांगा. म्हणूनच असं एक म्हणणं आहे की घराघरामध्ये जर बाबासाहेब पुन्हा जन्माला यावा असं वाटत असेल तर घराघरामध्ये रमाई सारखी स्त्री पहिल्यांदा जन्म घेतला पाहिजे. सांगा,
तुम्ही आहात का रमाई? बनू शकता का तुमच्या पतिदेवाला तुम्ही बाबासाहेब? सांगा मग. रमाई शिकलेली नव्हती, पण तिनं बाबासाहेब घडवला. आणि तुम्ही एवढ्या मोठ्या शिकलेल्या असून काय करता? तुमच्या शिक्षणाचा काय उपयोग आहे? चाटायचं आहे का ते शिक्षण? आहे की नाही? शिलाशिवाय शिक्षण काही कामाचं नाही. केवळ बडा पॅकेज घेण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठीचं शिक्षण नाही. माणूस सुसंस्कृत झाला पाहिजे, त्याच्यामध्ये नीतिमत्ता असली पाहिजे, सदाचार असला पाहिजे, शिलाचं पालन केलं पाहिजे. शिक्षणाचं काहीही व्हॅल्यू नाही आहे, लक्षात घ्या. आणि शिक्षणासोबत काय असलं पाहिजे? माणसाने सील सुधारलं पाहिजे, असं कोण म्हणत आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात घ्या. तर रामजी आंबेडकरांनी आपल्या भिवासाठी कोण्या मुलीची निवड केली? गरीब मुलीची निवड केली. रामजी आंबेडकरांनी ठरवलं होतं बोरकराची म्हणजे खेडकराच्या मुलीसोबत साखरपुड्याचा जवळ आला होता. परंतु मात्र रामजी आंबेडकरांना असं वाटलं की गरीब मुलगी, अनाथ मुलगी भिवासाठी रामजी बाबांनी त्याची निवड केली. समजलं? म्हणजे गरीब श्रीमंती भेदभाव पाहिला का? नाही पाहिला. पण आज आपण मात्र बौद्ध समाजातील लोक थोडे बड्या पगारावर लागले, त्यांची घरदारं मोठी झाली, त्यांच्याकडे गाडी बंगला आला, त्यांची मुलं नोकरीवर लागली, तर आज मात्र आपण समता 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 म्हणतो, पण आजही मात्र आमचे बौद्ध समाजातील लोक ब्राह्मणासारखे वागायला लागले. ब्राह्मणासारखे म्हणजे कसे? माझा मुलगा नोकरीवर असेल तर नोकरीवालीच मुलगी मागेल. पण इथं रामजी आंबेडकरांनी काय केलं? म्हणजे भिवा जास्त शिकून असून सुद्धा भिवानं तनातली पोरगी अनाथ आणली पाहिजे. रामजी आंबेडकरांनी गरीब आणि श्रीमंती भेदभाव मानला नाही. गरीब रमाची, त्या अनाथ रमाची निवड आपल्या भिवासाठी केलेली होती आणि रमाईनच बाबासाहेब घडवला. म्हणून दुसरी गोष्ट आहे की आपणही गरीब श्रीमंत भेदभाव करू नका. लग्न जोडत असताना मुलगी संस्कारी पा, सदाचारी पा आणि शिलाचारी पा. दुसरी गोष्ट, लग्न जुळत असताना बौद्धांनी जाती आणि पोटजाती पाहता कामा नये. ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कोणती? जाती आणि पोटजाती पाहता कामा नये. बाबासाहेबांचं दुसरं जे लग्न झालं ते झालं सविताताई आंबेडकर सोबत. MBBS आणि MD शिकलेली होती, सारस्वत ब्राह्मणाची मुलगी होती. आणि बाबासाहेबांनी ते काही हौशेसाठी दुसरं लग्न केलं नव्हतं. रमाई गेल्याच्या नंतर आजारपणामध्ये 3 आजार असताना काळजी घेण्यासाठी माई साहेबांसोबत सविता आंबेडकर सोबत लग्न केलेलं होतं. फक्त 50 रुपयात दुसरं लग्न झालं होतं. आज तुम्ही कितकाला पैसा खर्च करतो आपण, अवाढव्य खर्च करत आहोत लग्न सोहळ्यासाठी, आणि काहीही फायदा नाही त्या लग्न सोहळ्यामध्ये इतकाला खर्च करून. 3 दिवस ज्याच्यामध्ये आमचा साखरपुडावाचा, आता आमचा हळदीचा खर्च वेगळा, रिसेप्शन खर्च, DJ खर्च, हे सगळी गोष्ट, हे सगळं कोणामुळे भेटत आहे तुम्हाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. दुसरी गोष्ट सांगत आहोत, आजच्या या आचारसंहितेच्या नुसार बौद्ध लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला आणि चंद्रपूरला दीक्षा देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला सांगितलं होतं की पांढरे वस्त्र परिधान केले पाहिजे. स्वतः सारस्वत ब्राह्मण समाजातील असली तरी कोण? माई साहेब आंबेडकर दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या सोबत पांढऱ्या साडीवर ती दीक्षा घेत आहे. कोण? सविताताई आंबेडकर. सविताताई माईसाहेब आंबेडकर. बाबासाहेब नेहमी टाय कोट बूट घालणारा व्यक्ती, पण बाबासाहेब जेव्हा नागपूरला धम्म दीक्षा देतात, बौद्ध धम्माची दीक्षा देतात, रमाईची आठवण म्हणून बाबासाहेबांच्या अंगावरती पांढरा सदरा असतो आणि पांढरं धोतर असतं. लक्षात घ्या. तर पांढरे वस्त्र हे बौद्धांचं प्रतीक आहे. ख्रिश्चन लोक, मुस्लिम लोक, जैन लोक, शीख लोक, आता तर हिंदू लोक, वारकरी लोक, सर्व धर्मातील लोक आपापल्या चर्चमध्ये, मंदिरामध्ये, मस्जिदीमध्ये, गिरिद्वारामध्ये जात असताना तेही पांढरे वस्त्र परिधान करत आहे. पहा, ख्रिश्चन लोकही चर्चमध्ये कोणते कपडे घालून जातात? पांढरे वस्त्र. जैन लोक पांढरे वस्त्र, शीख लोक पांढरे वस्त्र, मुस्लिम लोक पांढरे वस्त्र, वारकरी लोक पांढरे वस्त्र. पण बौद्धांनी मात्र पांढरे वस्त्र सोडून दिले आहे. आता वंदनेमध्ये आम्ही तेच सांगत आहोत 12 महिन्यापासून, का किती गडबड असेल तरी बुद्ध विहारात असो का कोणता साधा जरी कार्यक्रम असला तरी बौद्ध उपासक उपासिकांनी पांढरे वस्त्र घातले पाहिजे. पण तुम्ही एवढ्या मुजर आहे, लग्नामध्ये बॅगा भरून घेऊन जातील, लग्नाची साडी, गावले जायची साडी, तिकून याची साडी. पण आता इथं बसलेल्या लोकांनी म्हणजे ज्यांचं आता लगीन झालेलं आहे
आणि ज्यांना आता मुलं आहे, नातवंड आहे, त्याच बाया सुधारल्या नाही तर तरुण मुली काय सुधारणार आहे का नाही? परिस्थिती खराब आहे का नाही? म्हणजे मुजऱ्यापणा आम्ही सोडणार, आम्ही हे सांगणं सोडणारच नाही. आम्ही सांगणं सोडणार नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही. आम्ही तेच साड्या घालू, पूजेमध्ये राहू का काही राहू, आहे का नाही? म्हणजे इथं बसल्या माझ्या, मी तर पूजेतच उठवतोच आता काही दिवसांना, बसायचंच नाही, राग आला तरी चालते. आई वडिलांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या घरी कोणतीही पूजा असो, धम्म परिषद असो, कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो, विहार असो, आपल्या मुला मुलींना पांढरे वस्त्र, आपल्या घरातील मुलं आणि मुली दोनही परित्राण पाठामध्ये पूजेमध्ये बसले पाहिजे. धम्म परित्राण आणि धम्म देसण्याच्या पलीकडे आपल्या जीवनातलं कोणतंच महत्वाचं काम नाही आहे. काही तुम्हाला महत्वाचं काम घरी गेल्याच्या नंतर का कापूशीचाला जायचं आहे? तुम्हाला तर सगळं सुखी ठेवलंय, इथून जाऊन तर टीव्हीच पाहायचा आहे, मोबाईल पाहायचा आहे, भांडे घासायचं आणि झोपायचं आहे. दुसरं काम कोणते आहे तुमच्या मागं, आहे की नाही? लक्षात घ्या. आणि म्हणून दुसरी गोष्ट, पूजेमध्ये बसत असताना आपण पांढरे वस्त्र परिधान करून बसलं पाहिजे. आणि तरुण मुला मुलींना पूजेमध्ये बसवलं पाहिजे, त्यांनाही धम्म मिळाला पाहिजे. आणि बांडे बुचे कपडे घालून पूजेमध्ये बसायचं नाही. म्हणजे ना, अंग प्रदर्शन करणारे आणि स्किन टाईट कपडे कधीही पूजेमध्ये घालायचं नाही. बौद्ध राष्ट्रामध्ये शिकून घ्या तुम्ही. बुद्ध विहारात जात असताना, धम्म परिषद जात असताना, पूजेमध्ये बसत असताना कोणत्या पद्धतीचे कपडे घातले पाहिजे, बुद्धासमोर जात असताना, बुद्धाच्या मूर्ती समोर जात असताना, विहारात जात असताना, परित्राणात जात असताना कुठल्या पद्धतीचे कपडे घातले पाहिजे, हेही नॉलेज आपण आजपर्यंत घेतलेलं नाही. आमच्या मनात जसं येईल तसं आम्ही वागू आणि त्यानं काय होते, नाही जेवलं तर काय होते मग, आहे का नाही? तर आपण संस्कार शिकलो ना. मी माझ्या पाचचं नाही सांगत तुम्हाला, हा ड्रेस कोड आहे. पांढरे वस्त्र घातले पाहिजे. आम्हाला चिवर दिलाय का नाही बुद्धानं? मला सांगा, बुद्धाच्या काळापासून चिवर आहे का नाही? का बुद्धानं असं म्हणलं का आता काळ बदललं, मोबाईलचं युग आलं, कॉम्प्युटरचं युग आलं, आता सायन्स पुढे गेलं, तर भंतेजीनं आता जीन्स पॅन्ट घाला, टी शर्ट घाला आणि टकलं करून फिरा. तुम्ही काय करतील आम्हाला? बदललं का वस्त्र ते आमचं? काशाय वस्त्र बदललं का चिवर? टक्कल जशा तसा आहे, भिक्षापात्र आहे, चिवराचा कलर तसा आहे, चिवर आहे त्याच पद्धतीने नेसत आहे. बरं इथलाच नाही, भारतातलाच नाही तर जपानचा भंतेजी कशा चिवरच नेसत आहे ना, आहे का नाही? म्हणजे बदल झाला का? बरं ही सुरुवात कोण करून दिली? बुद्धानच करून दिली का नाही? चिवराची सुरुवात स्वतः बुद्धाने ते चिवर घातलं आणि भिक्खूला आणि भिक्खुनीला ते दिलं. आणि उपासक उपासिकांना काय दिलं? पांढरे वस्त्र दिले. अनागारिका बनण्यासाठी पांढरे वस्त्र दिले. 8 शील दिलं. समजलं का तुम्हाला? पंचशीलही दिला आणि अष्टशीलही दिलेला आहे. मग बुद्धांनी सांगितलेली आहे का नाही ही परंपरा? उपासक उपासिकांनी पांढरे वस्त्र परिधान केले पाहिजे आणि भिक्खू आणि भिक्खुनींनी काशाय वस्त्र चिवर परिधान केलं पाहिजे. हे कोणाचं आहे? माझं आहे का? कोणापासूनची परंपरा ही? बुद्धानं सुरू केलेली प्राचीन सुंदर परंपरा आहे. आणि या परंपरेचं पालन जगातले सगळेच बौद्ध लोक करते, पण भारतातले भारतीय लोक लयच मुजर. म्हणजे 100 वेळा एकच गोष्ट सांगा लागते आणि काय होते, आहे का नाही? समजलं का तुम्हाला? तर पहिली गोष्ट आहे, आपण पांढरे वस्त्र परिधान केले पाहिजे. आता उद्या पल्लवीचं विवाह आहे, तर तिनं कोणते कपडे घातले पाहिजे? पांढरेच वस्त्र घातले पाहिजे. आपण करतो तिथपर्यंत. नवरदेव आणि नवरी यांच्या अंगावर कोणती वस्त्र असली पाहिजे? पांढरी वस्त्र असली पाहिजे. आता एमपीतली होती मुलगी आणि महाराष्ट्रातला होता मुलगा. आता मी काही फारसं लग्न लावायला वगैरे जात नाही, चांगले उपासक असतील तर आशीर्वाद द्यायला ठीक आहे, मी जातो. तर त्याने मला फोन केला, भंतेजी म्हणे आमचं लव्ह मॅरेज आहे, ठीक ना, आणि मुलगी आहे म्हणे एमपीची आहे, म्हणे बौद्ध समाजाचीच, पण तिची इच्छा आहे म्हणे की लग्नामध्ये मी हिरवाच शालू घालीन आणि लग्नाच्या हिरव्या बांगड्या घालीन. मी म्हटलं तसं होणार नाही. समजलं तुम्हाला? तर तुम्ही यायचंच नाही मग, कट बिलकुल. समजलं का? तर मीही गेलो नाही. समजलं? तर आज तुम्ही इथं बसलेले आहे, आता पल्लवी माझ्या समोर बसलेली आहे, तिचा काही दोष नाही. तर तुम्ही पांढरे वस्त्र लग्नामध्ये घालता, नवरीन आणि नवरदेव घालता, परंतु तुमच्या हातामध्ये मात्र अजूनही लग्नाचा हिरवा चुडा आहे. सांगा, सुधारले का तुम्ही? सुधारले बौद्ध लोक? मला सांगा, थायलंड मध्ये बौद्ध उपासिका आहे का? सांगा, उत्तर द्या मला, माझ्याकडे लक्ष द्या. थायलंड देशामध्ये बौद्ध उपासिका आहे का? आहे ना. श्रीलंका देशामध्ये बौद्ध उपासिका आहे का? आहे. जापान मधली,
थायलंड, कोरिया, चायना, ब्रह्मदेश, श्रीलंका, ब्रह्मदेश, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, मंगोलिया, तायवान, भूतान, नेपाळ, अजून नाव घेत तुम्हाला लागा तर लाओस, व्हिएतनाम, तैवान, या सर्व जापान, थायलंड, सर्व बुद्धिस्ट कंट्रीमध्ये तिथेही बौद्ध उपासिका आहे आणि बौद्ध उपासक आहे. आता कल्पना करूया की जापानच्या मुलीचं म्हणजे जापानच्या उपासिकेचं लग्न जुळत असेल तर तिथली स्त्री हिरव्या बांगड्या घालत असेल का लग्नामध्ये? सांगा. नाहीतर म्हणा ना, श्रीलंकेची उपासिका, थायलंडची उपासिका, कोरियाची उपासिका, कंबोडिया, इंडोनेशियाची उपासिका आणि ब्रह्मदेशातली उपासिका तिच्या लग्नामध्ये म्हणजे ते हिरवा शालू आणि हिरव्या बांगड्या घालत असेल का, परिधान करत असेल का? सांगा हो किंवा नाही. अजिबात नाही. करत असेल? कल्पना करा तुम्ही. मग मला सांगा, श्रीलंका, थायलंडचा बुद्ध वेगळा आणि भारतातला बुद्ध वेगळा आहे का? आणि तसंही पाहतो म्हणलं तर बुद्ध तर इथून तिकडं गेला ना, का तिथून इकडे आला? थायलंड, श्रीलंका, जापान वरून बुद्ध इथून गेला भारतातून. मग बुद्धाची प्राचीन परंपरा त्या लोकांनी त्याचं जतन केलं आणि आम्ही लोक मुजर झालेलो आहो, आम्ही ते करताना दिसत नाही. तर तिथल्या उपासक उपासिका आपल्या हातामध्ये, त्यांच्या हातामध्ये तुम्हाला जेव्हा थायलंडचं लग्न, श्रीलंकेचं लग्न, ब्रह्मदेशचं लग्न लागते, लक्षात घ्या, तर त्या ठिकाणच्या स्त्रिया आपल्या हातामध्ये हिरवा लग्नाचा चुडा घालत नाही. आता मी ते थायलंडच्या आणि ब्रह्मदेशाच्या उपासक उपासिकाचं का सांगावं? भारतातल्या कुठल्याही ख्रिश्चन धर्मातल्या स्त्रिया त्यांच्या लग्नामध्ये, भारतातल्या कुठल्याही मुस्लिम धर्मातल्या मुली, लक्षात घ्या, ज्या नवरीन बनतात त्या मुस्लिम बनणाऱ्या त्या स्त्रिया, म्हणजे त्या नवरीन बनणाऱ्या मुस्लिम समाजातील मुली आणि ख्रिश्चन समाजातील मुली आणि जैन समाजातील मुली आणि ख्रिश्चन समाजातील मुली, त्यांच्याही हातामध्ये हिरवा चुडा नसतो. मग हा हिरवा चुडा आला कुठून? तर हा हिरवा चुडा आला मनुस्मृतीमधून. कुठून आला? मनुस्मृती. आणि ही मनुस्मृती बाबासाहेबांनी महालला जाळली. समजलं? आजही म्हणजे ना आम्ही सांगतोही आणि मी ते सांगतच राहणार. आताच आईनं जरी लग्न जोडलं असं ना, तुम्ही इथं बसलेल्या बाई इतक्या मुजर आहात, तुम्ही बौद्ध लोक इतके मुजर आहात की आधीच लग्न जुळाच्या आधी जो बांगड्या बिल्लरवाला त्याला आधीच फोन करून सांगते की लग्नाचा हिरवा चुडा आण जा. सांगा, आपण परंपरा सोडल्या का? आता मला सांगा, हिंदू ब्राह्मणी ग्रंथामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये त्यांच्याही इथे हळदी असते, देवादेवी असते आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम असते. हिंदू धर्मातल्या स्त्रिया हिरव्या बांगड्या भरतात का? भरते ना? भरते का नाही? मग हिंदू धर्मातलीच तर परंपरा आहे. मग हे त्याच्यातनं आपल्यामध्ये काय फरक आहे? कुठे आपण बुद्धिस्ट झालो? मला सांगा ना, लग्नाचा हिरवा चुडा हिंदू धर्मातल्या स्त्रियाही भरतात का नाही? बांगड्या भरण्याच्या दिवशी भरतात किंवा नाही? उत्तर द्या ना मला. महिला वर्गात सांगत तुम्हाला, भरते ना? मग ती परंपरा कुठून आली आहे? हिंदू ब्राह्मणी ग्रंथ, हिंदू ब्राह्मणी धर्मामधूनच तुम्ही घेतली आहे का नाही? मग तुम्ही सोडली आहे का? आता आईनं फोन करून सांगितलं असेल काल परवाच, आहे का नाही? तुम्ही लग्नाला बांगड्या भरायला आमच्या घरी महिला येणार आहे, पाहुणे मंडळी आहे, तर तुम्ही लग्नाचा हिरवा चुडाच घेऊन याल आणि तो घेऊन येणार. काय तुम्ही बंद केल्या त्या? आताच मी जालन्याला गेलो, मराठवाड्यामध्ये कार्यक्रमामध्ये बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना होती विहारामध्ये. लक्षात घ्या, या गोष्टी का मी लग्नात सांगत नाही, तुम्ही काय ऐकणार नाही ना लग्नामध्ये. आताच सांगतो तुम्हाला. तर तिथल्या बायांच्या हातामध्ये, मला मी पहिल्यांदा असं उदाहरण पाहिलं जालन्याला, आता 1 महिना झाला, त्या एकाही बाईच्या हातामध्ये काळा धागा नव्हता. समजलं का? मनुस्मृतीचं बंधन आहे. जातीचा विनाश या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी लिहिलाय. मनुस्मृतीचं बंधन आहे. बाळ जन्मल्याबरोबर तुम्ही त्याच्या गळ्यामध्ये, दोन्ही हातामध्ये आणि दोन्ही पायामध्ये काळे धागे बांधून देता. सांगा, एकीकडे पांढरे वस्त्रही घालता आणि दुसरीकडे दोन्ही हाताला, दोन्ही पायाला आणि गळ्याला मनुस्मृतीचं बंधन म्हणून तुम्ही काय घालता? काळे धागे दोरे. सोडायला पाहिजे का नाही? आणि भंतेजी घरी आला, विहारात गेले तर पुन्हा पांढरा धागा बांधण्यासाठी हात पुढं करता. एक तर काळा बांधा, नाहीतर पांढरा बांधा. म्हणजे राखीचे धागे, पांढरे धागे, काळे धागे, पुन्हा ताबीज आणि जादूटोण्याचे धागे आणि ते अवधूत बाबाचे धागे, सगळे धागे तुम्ही बांधलेले आहे. सांगा, बौद्ध लोक सुधारले का? सुधारले का? इथे पाहते त्या पोरीच्या पायाले असं ना, तिच्या ते म्हणते नजर लागली पाहिजे, नजर लागते म्हणते. समजलं का? बुद्धासारखा सुंदर व्यक्ती जगामध्ये कोणता तरी होता का? होता बुद्धासारखा व्यक्ती?
किती सुंदर होता. बरं जन्माला तरी येईल का बुद्धासारखा व्यक्ती सुंदर? बरं त्याचा जन्म कुठं झाला बुद्धाचा? सिद्धार्थ गौतमाचा जंगलातच झाला ना. मग एवढा चांगला सुंदर बुद्ध होता, त्याला आयुष्यभर कोणाची नजर लागली का? आणि तुम्ही बुद्धापेक्षा खूप सुंदर आहात का? तुम्हाला नजरा लागते? सगळ्यात भयाड, आता भयाडच म्हणतो मी, जन्मल्या बरोबर तुम्ही त्या मनुस्मृतीचं बंधन घालून देता लहानच्या मुळाला. एका बाईचं पोरग तसं काळं काळं ढस होतं, त्याला नजर लागली, त्याला काळे लागले. सांगा हे मनुस्मृतीचे बंधन तुम्ही वापरता का नाही? वापरता का नाही मनुस्मृतीचे बंधन? तर दुसरी गोष्ट, बौद्ध स्त्रियांनी कमीत कमी त्या जालन्याची गोष्ट सांगतो आम्ही, त्या जालन्याच्या स्त्रियांनी संकल्प केला, त्याच्या हातामध्ये मी बघितलं एकाही स्त्रियांच्या हातामध्ये मला हिरवा चुडा दिसला नाही. तर त्यांनी परिवर्तन केलं त्याच्यामध्ये, एक तर पंचशिलाच्या कलरच्या बांगड्या, नाहीतर पूर्ण त्यांच्या हातामध्ये सफेदच लग्नाची साडी आणि सफेदच बांगड्या त्यांच्या हातामध्ये होत्या. लक्षात घ्या. काय तुम्ही बदल करू शकत नाही? आता तुम्ही बांगडेवाला बिल्डरवाल्याला फोन करून सांगू शकता की मी माझ्यापासून सुरुवात करतो, पण नवरीन काय म्हणते, नवरींची माय माहिती का, कसं तरीच वाटते म्हणे लग्नामध्ये हिरव्या बांगड्या नाही घातल्या तर. हे बिमारी आहे तुम्हाला, बिमारी. कोणती बिमारी वही आहे? नवरीन झाल्यासारखंच वाटत नाही आणि लग्नात गेल्यासारखंच वाटत नाही, म्हणजे अर्धवट वाटत. हे बिमारी वही तुमच्या डोक्यातली बिमारी वही आहे. कोणती? हिरव्या बांगड्या जर नाही घातला, लग्नाचा हिरवा चुडा नाही घातला तर कसं तरीच वाटते. हे कसं तरी तुमच्या डोक्यामध्ये ब्राह्मणांनी टाकलेलं आहे. काय हिरव्या बांगड्या घातल्यानं म्हणजे तुम्ही बुद्धिस्ट आहात का? आहात का तुम्ही बुद्धिस्ट? अजिबात हिरव्या बांगड्या वापरू नये. आपल्याला बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये दिलं, म्हणून ते आपण पालन केलं पाहिजे. सांगा बरं, मुसलमान स्त्रिया आणि ख्रिश्चन स्त्रिया लग्नामध्ये त्या वापरतात का? आणि बौद्ध राष्ट्रातील उपासिका वापरतात का त्या? मग आपण का वापरावं ते लक्षात घ्या. हे मनुस्मृतीचं बंधन आहे. बुद्धाच्या काळामध्ये आणि आपण राजे लोक होतो, या जम्बूद्वीप भारताचे कोण होतो? आपण राजे लोक होतो. एवढे सुखी संपन्न होतो, आपल्याकडे भरपूर हिरे चांदी सोनं खूप जवाहरात होते आपल्याकडं. बुद्धाच्या काळामध्ये, सम्राट अशोकाच्या काळामध्ये तुम्ही अजंठा कार्ले भाजेच्या बौद्ध लेण्या पहा, त्याच्यावर तुम्हाला उपासक उपासिकांचे राजे महाराजांच्या मूर्त्या दिसते दगडांमध्ये. अजंठा कार्ले भाजे वेरूळच्या लेण्यामध्ये पेंटिंग वगैरे पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला पुरुषांच्याही अंगावर दागदागिने दिसते आणि महिलांच्याही अंगावर दागदागिने दिसते. म्हणजे त्या कार्ले भाजे बेडसे अजंठा वेरूळच्या बौद्ध लेण्यांच्या पेंटिंग मध्ये तिथले उपासक उपासिका राजे महाराजांच्या तेव्हा तुम्ही मूर्त्या पाहान तर त्या राजे महाराजांच्या पूर्ण शरीरावर सोन्याचे अलंकार काढलेले दिसतात आणि महिलांच्या अंगावर अलंकार दिसतात. एवढे सुखी लोक होतो. म्हणजे आपण शासनकर्ती जमात असताना पुरुषांच्याही अंगावर आणि स्त्रियांच्या अंगावर भरपूर दागदागिने सोने अलंकार राहायचे, समान होतं. परंतु मनुस्मृतीच्या नंतर काय झालं, हे मनुस्मृतीने हे जे बंधन आहे हे फक्त महिलांना दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? महिलांना. आणि ती मनुस्मृती बाबासाहेबांनी जाळली, त्या स्त्रियांना गुलाम केलं होतं. पहिल्यांदा गुलाम करणारी मनुस्मृती फक्त स्त्रियांना होती. लहानपणी तिनं वडिलाच्या धाकात राहायचं, लग्न झाल्यावर नवऱ्याच्या धाकात राहायचं आणि म्हातारे झाल्यावर मुलाच्या धाकात राहायचं. गुलामीतच जन्म घेणे, गुलामीतच जगणे आणि गुलामीतच मरणे कोणाच्या वाट्याला होतं? स्त्रियांच्या. हिंदू कोड बिल आणि भारतीय संविधानामुळे, सावित्रीबाई आणि ज्योतिबांच्या त्यागामुळे आज तुम्हाला हे सुंदर जीवन जगायला भेटून राहिलं. समजलं का? 33 कोटी देवी देवतांमुळे का सरस्वतीमुळे? लक्षात घ्या. तर आज स्त्रियांनी बंधनमुक्त झालं पाहिजे. मग मनुस्मृतीचं बंधन कोणतं दिलं? जगातल्या बौद्ध महिला नाही करत. त्या कोणतं बंधन आहे ते? ख्रिश्चन धर्मामध्ये नाही, मुस्लिम धर्मामध्ये नाही, आणि जगातल्या बौद्ध उपासिका सुद्धा लग्नामध्ये ते करत नाही. हे मनुस्मृतीचे बंधन तुम्हाला दिलेले आहे आणि ते तुम्ही अजूनही बाळगता शरीरावर. कोणतं बंधन आहे? बिंदिया तेरे नाम की, चुडिया तेरे नाम की, हल्दी तेरे नाम की, मेहंदी तेरे नाम की, पायल तेरे नाम की, ये कुमकुम तेरे नाम का, ये सिंदूर तेरे नाम का, ये मंगलसूत्र तेरे नाम का. बरं कोणाच्या नावानं घालता तुम्ही लग्नामध्ये? नवऱ्याच्याच नावानं घालता का नाही? बरं सांगा, तुमच्या नावाचं एक तरी आहे का त्या नवरदेवाच्या अंगावर? आहे का? मला सांगा ना. हे माझ्या बायकोच्या नावाचं हे आहे ते आहे. मला सांगा, हसण्याची गोष्ट नाही. ही बंधनं कोणाला दिलेली आहे? फक्त स्त्रियांना दिल्या. पहा, आपल्या धर्मातलं पालन, आपली बौद्ध संस्कृतीचं पालन ख्रिश्चन स्त्रिया करत आहेत. त्यांच्या लग्नामध्ये तुम्हाला ख्रिश्चन स्त्रियांच्या अंगावर पांढरेच कपडे दिसतात. आपलंच त्यानं चोरलं.
आणि त्याच्या अंगावर तुम्हाला एकही दागदागिना दिसत नाही. दिसते का? सांगा. दागदागिने असेही घालत नाही त्या नेहमीसाठी. मुस्लिम स्त्रियांच्या अंगावरही दिसत नाही, शीख स्त्रियांच्या अंगावरही दिसत नाही, जैन स्त्रियांच्या अंगावरही दिसत नाही. आणि जगातील जेवढे काही बौद्ध उपासक आहे, उपासिका, लक्षात घ्या, थायलंड देशामध्ये, बौद्ध राष्ट्रामध्ये, जपान, चायनामध्ये सोन्याच्या मूर्त्या आहे, सोन्याचा मुलामा दिलेले विहार आहे, पण त्याच्या अंगावर तुम्हाला जगातले जे बौद्ध उपासक उपासिकाची गोष्ट सांगत आहोत, श्रीमंत आहे तुमच्यापेक्षा इथे, त्यांच्या अंगावर तुम्हाला एकही सोन्याचा फुटका मणी दिसत नाही. जेव्हा तुम्ही बौद्ध गयाला कधी वैशाख पौर्णिमेला जा, थायलंड, ब्रह्मदेश, जपान, चायना, जगातले जेवढे काही उपासक उपासिका आहेत त्याच्या अंगावर पांढरे कपडेच राहतात आणि त्यांच्या अंगावर तुम्हाला हातात, पायात, नाकात, गळ्यात काहीच दिसत नाही. सांगा, हे वय ते अनागारिक अनागारिका अष्टशिलाचं पालन करतात. समजलं? म्हणजे आता ही बौद्ध परंपरा गेली कुठून? भारतातूनच तिकडे गेली ना. पण त्यानं त्याचं पालन करणं, पण आपण सोडून दिलं. आता बाबासाहेबांनी आपल्याला धम्मदीक्षा दिल्याच्या नंतर ही बंधनं आपण सोडली पाहिजे. मंगळसूत्र काय असते? मंगळसूत्र काळा आहे, ते काळ्या मनाचं. बाबासाहेब म्हणतात काळ्या मण्याचं घालण्यापेक्षा डायरेक्ट सोन्याचं घाला, पण ते काळं मंगळसूत्र घालू नका, ते गुलामीचं प्रतीक आहे. काही बाया म्हणते अजिबच आहे, म्हणते जी आम्ही कुंकू नाही लावायचं, मंगळसूत्र आमच्या कोणतरी वाईट पाहिलं तर. लक्षात घ्या, आज विधवा स्त्रियांवर सुद्धा बलात्कार होत आहे, घरातही बलात्कार होत आहे, घरच्या व्यक्तींपासून महिला सुरक्षित नाही आहे. तर काही काही बाया म्हणते ना, आमच्या हातात नसलं, पायात नसलं, गळ्यात नसलं, इथं नसलं. विधवा स्त्रियांवर बलात्कार होताचे प्रकरण नाही भारतामध्ये. लक्षात घ्या, तिथे काहीही नाही आहे, म्हणून आपण या बंधनातून बाहेर पडलं पाहिजे. समजलं ही गोष्ट? कुमकुम सिंदूर, तर बायाचा मोठा अट्टहास, बायाचा अट्टहास त्या कुमकुम मध्ये. आपण अष्टगंध लावत असतो, हे ते वगैरे लावत असतो, पण या कर्मकांडामध्ये, या अंधश्रद्धेमध्ये महिलांनी पडू नये. सावित्री आईचं कुंकू पावर दिसते का तुम्हाला? कुंकू कसं आहे तिचं? असं पुसून टाकाय, ते दिसलं का? दिसते असं मोठं यात लावून, आणि पुन्हा भांगामध्ये भरते बाया. आणि आम्ही म्हटलं तर तुम्हाला राग येते, आहे का नाही? तर हे कोणाचे संस्कार आहे? हे मनुस्मृतीचे, ब्राह्मणांचे संस्कार आहे. तुम्ही सोडले का ते? हे मनुस्मृतीचं पालन करत आहात तुम्ही. हे मनुस्मृतीचे बंधन आहे. जिला बाबासाहेब समजला, बाबासाहेबाचं संविधान समजलं, ज्या स्त्रीला हिंदू कोड बिल समजलं, तिच्या अंगावर तुम्हाला काहीच दिसत नाही. राहते ती पैसेवाली. अशाही स्त्रिया बौद्ध समाजामध्ये आहे. कमीत कमी शिकलेल्या मुलींनी सुद्धा त्याच्यामध्ये फालतू याच्यामध्ये पडू नये. लक्षात घ्या, सुंदर दिसायचं आहे तर शिलाचं सौंदर्य असू द्या. समजलं का? यशोधरेकडे कोणतं सौंदर्य होतं? शिलाचं. रमाईकडे सुंदर सौंदर्य कशाचं होतं? शिलाचं सौंदर्य होतं. लक्षात घ्या, महिलांनी शिलाचं पालन केलं पाहिजे, पुरुषांनी केलं पाहिजे. पण सगळ्यात सुंदर दागिना कोणता आहे स्त्रियांचा? दागदागिने आहे का शील आहे? शीलच महत्वाचं आहे. तुम्ही दिसायला सुंदर नसल्या तरी चालते, तुमच्या अंगावर दागदागिने नसले तरी चालते, तुमच्या अंगावर भारी भारी साड्या नसल्या तरी चालते, पण तुमच्याकडे काय असलं पाहिजे? शील असलं पाहिजे, चारित्र्य असलं पाहिजे. त्याच्यामुळेच तुमची ओळख होते. सावित्रीच्या अंगावर खूप काही मोठे मोठे भारी भारी दागिने नव्हते, रमाईच्या जिजाऊच्या अंगावर काही होते नाही, पण त्यांनी आपली कर्तबगारी इतकी पाळली आणि त्यांनी शीलाचं आयुष्यभर पालन केलेलं आहे. दुसरी गोष्ट आणखी सांगतो की वधू आणि वर. समजलं? तुम्ही पत्रिकेमध्ये काय लिहिता? वधू आणि वर. बौद्ध लोक आपण त्या ठिकाणी दारक आणि दारिका लिहिला पाहिजे. पाली शब्द कोणता शब्द लिहिला पाहिजे? दारक आणि दारिका. आता हे तर लयच झालं, आम्ही तर वधू आणि वर लिहितो. वधू आणि वर हे शब्द मनुस्मृतीतले आहे. कुठले आहे? आणि मनुस्मृती जाळली कोण? बाबासाहेबांनी. ब्राह्मणांचा कायदा आता ते लागू करू पाहत आहे. बाबासाहेबांचं संविधान बदललं पाहिजे आणि मनुस्मृती लागू झाली पाहिजे. मनुस्मृती लागू झाली का पहिल्यांदा गुलाम कोण होणार आहे? महिला. सांगा, तुम्हाला गुलाम व्हायचा आहे का? आणि म्हणून लक्षात घ्या, वधू आणि वर हा शब्द ब्राह्मणांच्या ग्रंथातला, मनुस्मृतीतला शब्द आहे. वधू या शब्दाचा अर्थ इतका घाणेरडा होते, मला सांगूशा वाटत नाही तरी सांगतो. वधू या शब्दाचा अर्थ होते ठेवलेली बाई, दासी, रखेल, गुलाम. सांगा, म्हणजे एखादी स्त्री लग्न झाल्याच्या नंतर तिच्या पतीच्या घरी नांदायला गेली, ती कोण आहे? दासी आहे, नवऱ्याची पाय चेपणारी, गुलाम. म्हणजे उपभोगाची वस्तू आहे ती, रखेल आहे, दासी आहे, गुलाम आहे, असा वधू या शब्दाचा अर्थ होते. सांगा, तुम्हाला आवडतं काय अर्थ?
मनुस्मृतीला शब्द आहे. वर वर या शब्दाचा अर्थ काय होता? तसा वर हा शब्द पाली आहे, मग त्याला विकृत केलं, ब्राह्मणीकरण केलं. वर या शब्दाचा अर्थ त्याची लातच वर. कोणाची वर? माणूस होय ना, वर वर. समजलं ना तुम्हाला? मग त्याची लात वर. पत्नी कोण आहे? म्हणून वधू आणि वर हा शब्द बौद्ध लोकांनी पत्रिकेमध्ये टाकला नाही पाहिजे. त्या ठिकाणी कोणता शब्द टाकला पाहिजे? दारक आणि दारिका. तेही तुम्हाला म्हणता येत नसेल तर नवरा मुलगा आणि नवरीन मुलगी आपण म्हणू शकतो. त्या ठिकाणी आपण सौभाग्यवती हा शब्द टाकू नये. कोणता? याच कार्यक्रमामध्ये सांगा लागते. समजलं का? दुसऱ्या कार्यक्रमामध्ये सांगू. कोणता शब्द टाकला नाही पाहिजे? सौभाग्यवती नाही टाकला पाहिजे. त्या ठिकाणी आयुष्यमान आणि आयुष्य मानीने टाकलं पाहिजे. उपासक उपासिका हाही शब्द पत्रिकेमध्ये टाकू नये. कधीच विहारात जात नाही. उपासक उपासिका पत्रिकेमध्ये लग्नामध्ये विहारात जायचा पता नाही, पंचशील पाठ नाही, मागे पाय करता येत नाही, वंदनही करता येत नाही, तरी उपासिका. कोणालाही उपासक उपासिका म्हणता येत नाही. उपासक उपासिकांचे 10 सद्गुण आहे मिलिंद प्रश्नामध्ये, त्यालाच उपासक उपासिका म्हणते. पांढरी साडी पांढरा सदरा घातला म्हणजे कोणीही उपासक उपासिका होत नाही. 10 सद्गुण असतात. लक्षात घ्या. कोणता शब्द टाकला पाहिजे पत्रिकेमध्ये? आयुष्यमान आणि आयुष्य मानिने. आई वडिलांचं नाव टाकत असताना पहिले आईचं नाव टाकता येत नव्हतं पत्रिकेमध्ये, होतं का? आम्ही तर बघितलं बाबा, आईचं नाव पत्रिकेमध्ये राहत नव्हतं, बापाचंच नाव राहत होतं. पण आज संविधानामुळे आणि हिंदू कोड बिलामुळे बाबासाहेबांच्या आज महिलांचंही नाव पत्रिकेवर टाकण्यात येते. आईलाही स्वागतासाठी बोलावण्यात येते. आधी होतं का असं? हे सांगा, हे बदल झाला का नाही? तर वधू आणि वर हा शब्द आपण पत्रिकेमध्ये टाकता कामा नये. आणखी एक गोष्ट आहे आमच्या समाजामध्ये, बह्याड समाजामध्ये अज्ञानी कोणती एक सवय आहे? शनिवाऱ्या दिवशी लग्न नाही लावतायत, शनिवाऱ्या दिवशी बांगड्या नाही भरतायत, शनिवाऱ्या दिवशी हळद नाही लावतायत आणि शनिवाऱ्या दिवशी हे नाही करायचं ते नाही करायचं. सांगा आता, सांगा बौद्ध लोक सुधारले का? आता उद्याला कोणता दिवस आहे? रविवार आहे. आज कोणता आहे? शनिवार. आईच्या घरी काहीतरी होईल का? ब्राह्मणांनी शनिवाराला बदनाम केलेला आहे. कसं बदनाम केलं सांगू का? 3 तिगाडा काम बिगाडा. 3 तिगाडा म्हणजे काय आहे? बुद्धाचे 3 रत्न आहे, बुद्ध रत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. 3 रत्नाला शरण गेल्यानं काम बिघडते का बिघडलेलं काम सुधारते? पण ब्राह्मणानं प्रचार केला कोणता? 3 तिगाडा काम बिगाडा. आणखी गोष्ट, आर्य अष्टांगिक मार्ग. 8 तारखेला कार्यक्रम घ्यायचा नाही, 8 लागते जीवनामध्ये. आता बुद्धाचा 8 काय आहे? आर्य अष्टांगिक मार्ग. दुःख निवारण्याचा मार्ग आहे तो, दुःखावरचा निरोधाचा मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग. पण ब्राह्मणांनी त्या शब्दाचंही काय केलं? विकृतीकरण. 8 तारीख. आता राहिली गोष्ट शनिवार. आता शनिवार पालीमध्ये त्याला शनिवार म्हणतात. तर शनिवाऱ्या दिवशी हे करायचं नाही, शनिवाऱ्या दिवशी ते करायचं नाही, शनिवाऱ्या दिवशी नवरदेवानं बाहेर जायचं नाही, नवरीनं बाहेर जायचं नाही, ही अंधश्रद्धा नाही आहे का? तर शनिवार दिवस बदनाम केला कोण सांगू का? ब्राह्मणवादी लोकांनी. आता शनिवार काऊनच बदनाम केला? त्याच्या मागचं कारण काय आहे? तर तथागत बुद्धांनी सारनाथला धम्मचक्र प्रवर्तन, आपला पहिला उपदेश, आपलं पहिलं प्रवचन, आपलं धम्मचक्र प्रवर्तन भगवान बुद्धांनी सारनाथला ज्या दिवशी केलं तो वार होता शनिवार. समजलं तुम्हाला? शनिवाऱ्या दिवशीच भगवान बुद्धांनी धम्मचक्र प्रवर्तन केलेलं होतं. बुद्धाच्या काळामध्ये शनिवारी भिक्खू लोकांच्या, भिक्खू संघाच्या मीटिंगा व्हायच्या, धम्मचर्चा व्हायची. म्हणून शनिवार दिवस बुद्धाचा पहिल्या उपदेशाचा दिवस आहे, वार आहे. म्हणून ब्राह्मणांनी शनिवारला सुद्धा काय केलेलं आहे? बदनाम केलाय. दुसरी गोष्ट बौद्ध लोकांनी आणखी एक केलं पाहिजे, पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरचे कोणतेही कार्यक्रम घेऊ नये. अमावस्या आणि पौर्णिमा बौद्धांसाठी सारख्याच आहे, लक्षात घ्या. अष्टशिलाचे दिवस आहे. पौर्णिमा कोणती गोष्ट सांगतो मी, जाता 5 मिनिटं बोलतो आणि थांबतो. की पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरचा मंगल परिणय असेल, गृहप्रवेश असेल, कोणतेही कार्यक्रम असेल, वाढदिवस जरी का असेना, आपल्या घरी पौर्णिमेच्या दिवशी घरगुती कोणतेच कार्यक्रम घेऊ नये आणि त्या दिवशी भंतेजीलाही बोलावू नये. सांगा, अनेक लोक फोन करतात, उपासक उपासिका, भंतेजी घराचं गृहप्रवेश आहे, असं आहे. तुमच्या विहारातलं कार्यक्रम असेल, तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या नगरामध्ये, विहारामध्ये सामुदायिक पद्धतीनं धम्मदेशनेचा कार्यक्रम जर असेल विहारामध्ये पौर्णिमेच्या दिवशी, तर तुम्ही भिक्खू आणि भिक्खुनीला बोलावू शकता. पण तुमच्या घरगुती कार्यक्रम, आपल्या घरचा कोणताही कार्यक्रम असू द्या, घरगुती लग्न जरी का असेना, ते पौर्णिमेच्या दिवशी घेऊ नये. सांगा बरं, पौर्णिमेच्या दिवशी भंतेजीनं तुमच्या घरी असायला पाहिजे का बुद्ध विहारात असायला पाहिजे? कुठं असायला पाहिजे?
परित्राण पाठामध्ये असायला पाहिजे का लोकांमध्ये धम्मप्रचार करायला पाहिजे. कुठं ठेवता तुम्ही गुंतून? पौर्णिमेचा दिवस लय चांगला असते माय, समजलं का? पौर्णिमेचा दिवस हा भंतेचा दिवस असतो, त्याचा अष्टशिलाचा दिवस असतो, तो 10 शिलाचं पालन करत असतो, रात्रभर महापरित्राण पाठ करत असतो. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध लोकांनी आपल्या घरचं लग्न सुद्धा काढू नये. अनेक उपासक उपासिका आपल्या घरचं लग्न काढतात पौर्णिमेच्या दिवशी. बौद्ध राष्ट्रामध्ये याचं पालन पौर्णिमेच्या दिवशी थायलंड, श्रीलंका, ब्रह्मदेश, जपान, चायना जेवढे काही बौद्ध धर्मातील लोक आहेत, तिकडल्या देशातील बौद्ध लोक पौर्णिमेच्या दिवशी कोणताही कार्यक्रम ठेवत नाही. तिथला राष्ट्रपती असेल, प्रधानमंत्री असेल, मंत्री असेल, शिक्षिका असेल, घरातले सगळे मुलं बाळ, महिला, पुरुष, लहान मोठे सगळं कुटुंबातले लोक, थायलंड, श्रीलंका, जपानचे सर्व बौद्ध राष्ट्रातले लोक पौर्णिमेच्या दिवशी कुठे जातात? कमळाची फुलं घेऊन आपल्या बुद्ध विहारामध्ये सकाळी सकाळी जातात, चिंतन करतात दिवसभर. पूर्ण पौर्णिमेचा दिवस भिक्खूंच्या सहवासात घालवतात, बुद्ध विहारात राहतात, ध्यान चिंतन करतात, अष्टशील पालन करतात. दिवसभर काय करतात? दिवसभर धम्माची देशना ऐकतात, भिक्खू संघाला भोजनदान करतात. त्यांचा पूर्ण पौर्णिमेचा दिवस कशामध्ये जाते? विहारामध्ये. आणि भारतातले लोक पौर्णिमेला कुठे राहते? झोपून. स्थानिक विहारातही जात नाही. हे जेतवन नगरचे लोक. सांगा तुमच्या घरामध्ये आहे का आपण बुद्धिस्ट? तिथले लोक 12 महिन्याच्या 12 पौर्णिमेला प्रत्येक उपासक उपासिका पांढरे वस्त्र घालून बुद्ध विहारात जाते. लक्षात घ्या, आजही त्या देशामध्ये आता 26 जानेवारी येणार आहे. 26 जानेवारी. आता ते पाहणं तुम्ही मोबाईल मध्ये पाहता. तुम्ही काय पाहणार म्हणा मोबाईल मध्ये, आहे की नाही? आलोका नावाचा गल्लीतला कुत्रा त्या कोरियन भिक्खू सोबत अमेरिकेला गेला, कोलंबियाला गेला ना तो. पाहताय तुम्ही मोबाईल मध्ये अलोका नावाचा कुत्रा. तिथले ख्रिश्चन लोक कसं स्वागत करताय त्या कुत्र्याचं, आहे का नाही? ते लोक तर काही बुद्धिस्ट आहे का? पण कसे हात जोडून तुम्ही 5 वर्ष मोबाईल मध्ये ऑब्झर्व करा. तिथले लहान मुलं आणि मुली, तिथले उपासक उपासिका रोडवर असे वंदन करताय. रोडवर असं वंदन करताना तुम्ही ते व्हिडिओ पाहिलं असेल. इतके व्हिडिओ व्हायरल होत आहे. आणि भारतामध्ये भंतेही जर दिसला तर बाई आमची रस्त्यावर जर जात असली तरी वंदा मी म्हणत नाही. सांगा, म्हणजे मी कमाल करून राहिला. 2 महिने झाला तो व्हिडिओ चालू आहे. मी संपवतो माझं प्रवचन. 2 महिने झाला तो व्हिडिओ चालू आहे. कलकत्त्यातल्या गल्लीतलं एक आवारं कुत्र, आहे का नाही, अमेरिकेला गेलं. त्या कुत्र्याचा इतका सन्मान होत आहे. आणि तिथले जे फक्त 19 भिक्खू आहे, कोरियन भिक्खू, त्या भिक्खूला तिथले ख्रिश्चन लोक, लहान मुलं मुली, त्या अमेरिकेतले वॉशिंग्टन, कोलंबियाचे ते ख्रिश्चन लोक आहे, ते लोक रस्त्यावर रोडवर भिक्खूला वंदन करत आहे, पाण्याच्या बॉटल दान करत आहे, फुलं दान करत आहे. आणि आमच्याकडे आज एवढे वर्ष झाली रस्त्यानं भिक्खू जरी जात असला ना तर आम्ही वंदामी म्हणत नाही. वंदा आम्हाला तर सोडाच, पण तुम्ही एकामेकासंग जय भीमही घेत नाही. आता इतकी परिस्थिती आपल्या भारतामध्ये आली आहे. सांगा, ते लोक ख्रिश्चन असून जर ते पालन करत आहे तर आपण कुठे आहोत? फक्त लग्न करायचं, फक्त रिसेप्शन, हळदी, मस्त रात्रभर नाचायचं आणि डीजे 14 एप्रिलला एकत्रित व्हायचं. याच्याशिवाय आपण बुद्धाच्या धम्माला मनोरंजन करून टाकलंय. बुद्धाचा धम्म मनोरंजनाचा नाही आहे. बुद्धाचा धम्म हा आचरणाचा आहे, धिंगा मस्तीचा नाही. तुमच्याकडे भरपूर पैसे असतील, त्या पैशाचा गर्व करू नका आणि पैशाचा हेही करू नका अपव्यय. चांगल्या कार्यासाठी पैशाचा उपयोग करा. आपले लोक भरपूर पैसा आहे म्हणून भरपूर हे करत असतात लग्नामध्ये अपव्यय करू नका पैशाचा. भविष्यासाठी ठेवा ते, आणि समाज कार्यासाठी लावा, स्थानिक बुद्ध विहारासाठी द्या. तुम्हाला सगळ्या कार्यासाठी पैसे सापडते, पण धम्म कार्यासाठी म्हटलं, बुद्ध विहाराच्या बांधकामासाठी म्हटलं, किंवा कुठे धम्म परिषद असली किंवा कुठं संघाचा कार्यक्रम असला तर तुम्हाला मात्र पैसे राहत नाही तुमच्याकडं. पहा आता लग्नामध्ये 2 लाखाचं लग्न राहतील का प्रत्येकाचा? हॉल वेगळा, डीजे वेगळा, हळदीचा डीजे वेगळा, लग्नाचा, रिसेप्शनचा, पुन्हा तिकडून कोंबडे बकरे, आहे का नाही? हे सगळं तुमच्या इकडे चालत असते, आहे का नाही? आणि बंधूजी मला तुम्हाला बंदील काय पाहिजे, आहे का नाही? समजलं? बंदील काय पाहिजे, आहे का नाही? अशा पद्धतीचं आहे का नाही? मग सांगा, तुमचं पुण्य जमा होईल का? होईल का? आपल्या भारतातले विहार, हे सगळे विहार पडून आहे, जेतवन नगरचं, आहे का नाही? पडून पावर कसं आहे ते विहार. घर पहा तुमचे कसे आहे, बंदे घर, पूर्ण विहार झाकून गेलं जेतवन नगरचं. हा बिल्डिंग आहे, एकावर एक विहार जसं तसंच, आहे का नाही? आहे का नाही? इकडं आज इथल्या प्रत्येक माणसाने जर ठरवलं त्या विहाराचा कायापालट होते. एवढे पैसे आहे तुमच्याकडं, आणि बिमाऱ्या गीताला चांगले कॅन्सर कसे 4-4 लाख रुपये जाते मग तुमचे बिमाऱ्यामध्ये. तसं होणारच आहे. बाबासाहेबाला बेमान होऊ नका. आपल्या कमाईतला 20वा हिस्सा विहारासाठी दान करा. तुमचं कर्तव्यच आहे ते. काही तुमची कमाई नाही येते. ते सगळं वैभव कोणामुळे आहे? हे बाबासाहेबाच बाबासाहेबाला देतो आपण. का तुमचं आहे ते? म्हणा ना माझं आहे म्हणून. कोणाचं आहे ते?
भीमाचीच कमाई आहे की नाही सगळी तुमच्या घरी? नाही तुम्हाला माझं आहे माझं आहे असं म्हणा ना, आहे की नाही? सर्व बाबासाहेबाच बाबा तेरा तुझको अर्पण. तर हेही आपलं 20वा हिस्सा आपण धम्म कार्यासाठी दान केला पाहिजे. आणखी गोष्ट कोणती सांगितली तुम्हाला? शनिवाऱ्या दिवशीच अलबत कार्यक्रम घ्यायचे, नष्ट करायची ती परंपरा. समजलं का? आणि पौर्णिमेच्या दिवशी घरातले कार्यक्रम घ्यायचे नाही. म्हणजे घरातले म्हणजे कोणते? लग्नाचा कार्यक्रम घेऊ नये घरातला. कारण आपण जर लग्न कार्यामध्ये जर असलं तर आपलं विहाराकडे जाऊ का आपण? तो दिवस कशासाठी राखून ठेवला पाहिजे? बुद्ध विहारासाठी लागून ठेवला पाहिजे. पौर्णिमेचा बौद्ध राष्ट्रातले लोक त्याचं पालन करतात म्हणून सांगत आहोत मी. भारतातल्या लोकांनी ते करायला पाहिजे. ठीक आहे ना? तुम्हाला राहील गोष्ट ही लक्षात. तिसरी गोष्ट, हळदीच्या अंगानं आता हळद लावायची किंवा नाही लावायची, हळद परंपरा पेशव्यांनी सुरू केलेली आहे. कोणी चालू केलेली आहे? त्या काळामध्ये चर्मरोग होते महिलांना, देवीचे गीत रोग होते ते. आता नवीन मुलगा आणि मुलीचं लग्न होत आहे तर ते जोडपं एकत्र येत असल्यामुळे विनय पिटकामध्ये, बुद्धाने विनय पिटकामध्ये एखादी जखम झाली, घाव झाला तर हळद हे औषध होती. बुद्धानं सांगितलंय विनय पिटकामध्ये औषध होती हळद. पण काही दिवसानं पेशव्यांनी सुरू केलेली परंपरा आहे, शनिवार वाड्यातल्या ब्राह्मण पेशव्यांनी परंपरा चालू केली. कोणती? हळदीची परंपरा. समजलं? रात्रभर हळद लावत बसता तुम्ही, धाव 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 धाव. आता तवाच्या काळामध्ये चर्मरोग राहायचे. चर्मरोग म्हणजे समजलं नाही, शरीराचे रोग. आणि दुसरी गोष्ट, त्या काळामध्ये काही फेरायला लावली होती नाही. आता नवरीन जाते 10,000चा ब्युटी पार्लर करून येते, लग्नामध्ये लय चांगली दिसते. 8 दिवसांनी गेली का बंदी काळी ढस दिसते बिलकुल कशी तरी. लग्नामध्ये तर चांगली फोटो काढा पुरते, आहे का नाही? हे सगळी लोकांची फसवेगिरी झाली. आणि बौद्ध लोक खोटं बोलून सोयरी का जोडते, आणि खोटं तर बोलायचं नाही म्हणते बुद्ध. विहारात जाणारी डेली विहारात जाणारी उपासिका ते लोक खोटं बोलून राहिले, मुसावादा वेरमरे. आणि खोटं बोलून सोयरी का करता तुम्ही लोक? बोलता का नाही? तुमचं बेवडं पोरग असेल तर बेवडंच सांगितलं पाहिजे. काय कोणाच्या मुलीचं जिंदगानी खराब करता? भयाड बुयाड असलं, अनकष्ट असलं तर अनकष्टच सांगितलं पाहिजे. तर नाही आलं म्हणजे दारुडे असलं तरी, आहे का नाही? कधी कधीच पेते, मुलीसच पेते. लग्न झाल्यावर जास्तच प्यायला लागलं, ते बाई तशी निघाली म्हणून प्यायला लागलं. म्हणजे आधीच पेत होतं बेवडं, आहे का नाही? म्हणून पोरीनं माहित आहे का, हे पोरी तर बाबा हसून राहिले ह्या. तुम्ही काय नाही टपरी छपरी वगैरे पाहू नका, तर चांगले पाहायचे, कोणाचे पाहायचे. आंतरजातीय विवाह केला पाहिजे. पण हसण्यासारखी गोष्ट नाही, मुली आई वडिलांना धोका देतात. ज्याच्या घरी खाले नाही आहे, त्याच्या घरी खाले नसलं तरी चालते, फक्त पाहाले दिसला पाहिजे हिरो सारखा, चालली त्याच्या मागं पळत. झापरं झुपरं टपरी टुपरी, त्याचे केस पहा, हे का नाही? सगळं ते कस्तरीत दिसते. एका लग्नामध्ये गेलो तर नवरदेवाचा बाप तरी चांगला दिसे, पण नवरदेव बंदी गालो खोलात. जसं एका काय आता कसं काय सांगावं तुम्हाला, नवरदेवाचा बाप चांगला दिसे त्या फोटोमध्ये, पण नवरदेव कसा तर दिसे, कारण दारू पेव. समजलं का? उपासका हसण्याची गोष्ट नाही. खोटं बोलून सोयरिका जोडू नका, तुमच्या मुलीची जिंदगानी खराब होते. लक्षात घ्या, जशी आपली मुलगी आहे तशी दुसऱ्या जनता. आता मुली भेटत नाही, बनतेचीच बना लागते तुम्हाला पोरायले. समजलं का? पोरी भेटतच नाही, पोरी झाली नाही पाहिजे तिकडे, जा तिकडं, हे की नाही? समजलं का तुम्हाला? आलं का लक्षात तुम्हाला? तर ह्या सगळ्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे आपण. आलं का लक्षात तुम्हाला? जाता म्हणून तेच सांगत आहोत, मुलीनं आंतरजातीय विवाह करावा. हिंदू कोडबिलानं, संविधानानं आपल्याला तो अधिकार दिलेला आहे, आंतरजातीय विवाह करावा. बुद्धाच्या काळामध्ये आंतरजातीय विवाह होता, जाती नव्हत्या, वर्ण होते. आणि असं ही अशी पद्धतीची जात नव्हती. विशाखा, भगवान बुद्धाची मा उपासिका विशाखा बौद्ध परिवारातले होते, तिला जैन परिवारामध्ये दिलं होते. तिचं अख्खं कुटुंब जैन होतं. कोणाचं? विशाखाचं. पण तिनं पूर्ण जैन परिवाराला बुद्धिस्ट बनवलं. तर अशा एखादी मुलीनं मागावं, पण त्याच्या पूर्ण परिवाराला बनवलं म्हणजे तेच लागली आपली देवार पूजा करायला, आहे का नाही? तर अशा कोणत्या करायला पाहिजे का? तर हे आंतरजातीय विवाह तुम्ही केले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, हळदीच्या संदर्भात आपण त्याचा नाद करायचा नाही. आणि आपली लग्न वेळेवर लागली पाहिजे. रात्रभर हळदीमध्ये तुम्ही नाचता आणि भंतेजी आला, तिथं बौद्धाचार्य आला, लावा शॉर्टकट. ज्यानं शॉर्टकट लग्न लावलं त्याचं जीवनाचं शॉर्टकट झालं. समजलं का तुम्हाला? बाबासाहेबांनी आता लग्न कोणतं लावायचं आणि लग्नामध्ये कोणत्या गाथा म्हणायच्या हे कोण लिहून दिलं? बाबासाहेबांनी लिहून दिलं. श्रीलंकेमधून बाबासाहेबांनी पुस्तक आणलं, त्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे. काय लिहिलं आहे? व्ही.एस. कर्डकला, मी 5 मिनिटांमध्ये संपवतो. व्ही.एस. कर्डकला पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये लग्न कसं लावायचं आणि कोणत्या गाथा म्हणायच्या हे कोण लिहून दिलं? बाबासाहेबांनी. वाचा ते पुस्तक. बाबासाहेबांनी लिहिलं कोणत्या गाथा म्हणायच्या म्हणून. तुम्ही आम्हाला सांगणार का आम्ही तुम्हाला सांगणार? मग आपण पूर्ण बुद्धाच्या गाथा जर लग्नामध्ये घेत नसाल शांत चित्तानं, तर शॉर्टकट म्हणत असाल, म्हणजे हळदीसाठी, नाचण्यासाठी, रिसेप्शनसाठी, मेकअपसाठी, ब्युटी पार्लरसाठी, खाण्या घेण्यासाठी, सगळा मेकअप करण्यासाठी तुम्हाला वेळ सापडते आणि आपल्या महामानवासाठी वेळ नाही सापडत गाथा म्हणायला. शॉर्टकट घ्या. 2-4 तर बेवडेच ते स्टेजवर. नवरींची आई, नवऱ्याचा काका, चुलते, पहिले म्हणते जी पाहिजे
म्हणजे नाचत, म्हणजे आपण काय करत आहोत सांगा. हिंदू धर्मामध्ये, ख्रिश्चन धर्मामध्ये असं कोणच म्हणत नाही, त्यांच्या काजीला म्हणत नाही, त्यांच्या ब्राह्मण पुजाऱ्याला म्हणत नाही की तुम्ही शॉर्टकट मध्ये लावा. समजलं का? बाबासाहेबांनी ज्या गाथा म्हणायला सांगितल्या लग्नामध्ये, महामंगलसूत्र, जयमंगल ज्या गाथा आहे त्या आपण घेतल्या पाहिजेनच. पांढरे वस्त्रच नवरी नवरदेवानं घातले पाहिजे. दुसरी गोष्ट, आपलं लग्नातलं पूजास्थान चांगलं असलं पाहिजे. नाहीतर ह्या तुराट्यासारख्या अगरबत्त्या आणि त्या मेणबत्त्या एवढ्या बोटभर, समजलं का? आणि बाबा नवरी नवरदेवाचा हार 1000 रुपयाचा हार राहते. नवरी बाबासाहेबांनी 10 रुपयाचा हार फोटोले आणि 5 रुपयाची मेणबत्ती. सांगा कोणामुळे आहे हे सगळं? करतो का नाही तुम्ही भेदभाव? आपल्या पूजेमधलं, लग्नामधलं अधिष्ठान चांगलं ठेवायचं. चांगली पितळची मूर्ती, चांगले मस्त अवाढवे चांगले मोठे फोटो. आताच मी गडचिरोली ऐरीला गेलो लग्नामध्ये, काय त्या बाईनं पूजा, काय फुलं, काय ते मस्त हार. जसे नवरी नवरदेवाले हार होते ना, तसेच बुद्धाच्या बाबासाहेबाच्या फोटोला हार होते. तुम्हीच तर भेदभाव करता. समजलं का? नवरींची बंदी, मानही वाकली तरी हार घेऊन येते तिथे, पहिलेच मोबाईल मध्ये टाकते असा हार, आहे का नाही? तर त्या बाईनं सावित्रीबाई फुलेचा, ज्योतिबाचा, शिवाजीचा आणि रमाईचा सगळे फोटो ठेवले. अधिष्ठान मस्त, फुलं चांगलं मस्त, शांत चित्तानं. बनतेजी अजिबात कोणाला चढू देत नाही वर्त, आणि मस्त लग्न. आणि जो म्हणते शॉर्टकट लावा, शॉर्टकट लावा, त्याचं काय होते? शॉर्टकटच होते. समजलं का? राहतच नाही पोरगी. समजलं का? मी असं म्हणत नाही, परंतु लक्षात घ्या, आपले जे संस्कार आहेत त्या संस्कारानंच आपण व्यवस्थित वागलं पाहिजे. आपले लग्नही व्यवस्थित वेळेवर लागले पाहिजे. काही बायांना म्हणजे लहान मुलांच्या स्त्रिया असतात, काही महिलांना दूध पाजायचं असते. आपल्या समाजामध्ये त्या वेळेचं काही बंधन नाही आहे. सगळं मनोरंजन करून टाकलेलं आहे तुम्ही. आता तर उभ्यानच खायचं आलं म्हणा, सगळं भयाडासारखं झालेलं आहे. काही आदर सत्कार राहिले नाही. चांगलं आंदण आणलं तर चांगलं मोठं जाट तोंड, आणि लहानचं आणलं तर छोटं जाट तोंड. आपल्या घरी आलेल्या नातेवाईकांना समान आमचार पामचार करा. गरीब नातेवाईक असेल त्याला दूर लोटू नका. आपले बौद्ध समाजातले लोक ते खेड्यातले गरीब आहे, तिला लोक द्या. समजलं का? गरीब लोकांना, तुम्ही लोक श्रीमंत झाले पण आपल्या गरीब नातेवाईकाला विसरलेले आहे. ब्राह्मणासारखे आपल्या गरीब नातेवाईक, आपली ननद असो का सासू असो का कोणतेही गरीब नातेवाईक असो, त्यांना आपण योग्य साडी चोळी व्यवस्थित मस्त त्यांचा सन्मान करा. तुम्ही श्रीमंत झाले म्हणून गरीबाचा अपमान करू नका. गरीब नातेवाईकांनाही मदत केली पाहिजे. तुम्ही ज्या मुलीचे लग्न थांबलेले आहे, शिक्षण थांबलेलं आहे, त्यांनाही तुम्ही मदत केली पाहिजे. नातेवाईक त्याच्यासाठी असते, लक्षात घ्या. नाहीतर आता मी तर श्रीमंत झाली, तिले का तुटके आले, आम्हाला शोभते तरी का ते घरामध्ये पाहुणे. असे बौद्ध लोक आहे आपल्या समाजातले, आहे का नाही? आहे ना असे बौद्ध लोक, आहे का नाही? असं वागायला पाहिजे का तुम्ही? आता आम्ही श्रीमंत झालो, आता काय ते खेड्यातली दूरचीच आहे, ते अशीच आहे, निंदाले जाणारी, कापसाले जाणारी. समजलं का? असं पद्धतीने भेदभाव करू नका. लक्षात घ्या, तुमच्या घरचं गर्व अहंकार ते धनाचं ठेवून द्या. आपले जे गरीब नातेवाईक आहे त्यांनाही आपण लग्नामध्ये आमचार पामचार व्यवस्थित मान सन्मान केलं पाहिजे. गरीब श्रीमंत भेदभाव पाळू न काही आपण आपल्या आयुष्यामध्ये शिकलेलं पाहिजे. ह्या गोष्टी ज्या मी तुम्हाला आज सांगितल्या आहे, नवरदेवानं हळदीच्या अंगाने बाहेर पडू नये, शनिवाऱ्या दिवशी लग्न लावू नये. आणखी काही बायांमध्ये एक परंपरा आहे, लग्न जात असताना नारळ फोडते, विहारातही घेऊन जातात. नारळ पूजेमध्ये कुठंच दिसलं नाही पाहिजे. नारळ ही आपली परंपरा नाही. ते लोक लग्नामध्ये जातात ना, हनुमानजीच्या मंदिरामध्ये नारळ फोडतात. आमच्या बाई विहारात जाऊन नारळ फोडते. पहिलेच आरतीमध्ये चालली टिम 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 घेऊन ते नरदबाई, हिरव्या बांगड्या, ते अंबाबाई दिसून राहिले जशी काय. उपाशिकाचं एकही लक्षण नाही. समजलं का? हिरव्या बांगड्या आता तर घातले ते आईने, तेव्हा मागचे ही एकच दिसून राहिली घालून हिरव्या बांगड्या. पहिलेच घालून ठेवलं तेव्हा त्या आईनं तिकडे मागं. समजलं का? त्या लिंबून ते नारळ वगैरे पूजेच्या आरतीमध्ये ठेवायचे नाही. आणि ते गाडी चालत असताना मग ते काय म्हणते त्याला, ते निंबू ठेवायचे, नारळ फोडायचं. दुसरी गोष्ट, मग नारळ फोडून मुहूर्त काढून लग्न करतात. काऊन ऍक्सिडेंट होते गाड्याचे? मग ते तर लोक मुहूर्त काढतात मग, हे का काऊन लग्न मोडते? आधीच्या लोकांमध्ये काही पैसा नव्हता, अडका नव्हता, संस्कार चांगले होते, तर मुली चांगल्या नांदत होत्या. आता मुली नांदत नाही, आणि सगळ्यात जास्त जिंदगी खराब करणारे आई वडीलच आहे. मुलीले फोन करू पागल करून टाकते. काऊन त्या सासूबाईने स्वयंपाक नाही केला का, झाडा तिला का जाऊ दे बाहेर नाही, काही करायचं नाही त्या खेडम्याचं. समजलं का? सगळ्या आयाच आहे रोजच्या अर्ध्या. लक्षात घ्या. म्हणून बुद्धानं जाता म्हणून तेच सांगतो पल्लवीला, कोणाचं आईचं ऐकायचं नाही, वडिलाचं ऐकायचं नाही. समजलं का? तर ती गोष्ट सांगतो, विशाखाला तिच्या वडिलांना सांगितली होती, घरचा अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी घरात न आणणे. समजलं का? ही गोष्ट जर पल्लवीने ऐकली बुद्धाची, विशाखाच्या वडिलांना धनंजय सेठनं आपल्या मुलीला जेव्हा ती नांदायला निघाली होती, तर तेव्हा धनंजय सेठनं बुद्धाची ही गोष्ट विशाखाला सांगितली होती, हे विशाखे, हे पोरी, आता तू माझी मुलगी राहिली नाही आहे, दुसऱ्याच्या घरची सुनबाई होणार आहे. तुझा संसार सुखाचा करायचा असेल तर घरचा अग्नी
बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी घरात न आणणे. घरातल्या शुल्लक लहान लहान गोष्टी आई वडिलांनी फोन करून सांगायच्या नाही. जास्त मारहाण असेल, छळ करत असेल नवरा तर ठीक आहे, कायदा आहेच आपल्याकडं, पण शुल्लक गोष्टी आई वडिलांना सांगायच्या नाही. शेजाऱ्या पाजारायले सांगायच्या नाही. सांगितल्या तर तिकडून काय आग टाकन कराय. काही बाया तर वाटच पाहत राहते. माया सुनाचा कला निघून राहिला म्हणते घरातून, हिच्या सुनाचा काऊनच नाही निघून राहिला, हिचा कसा निघाला पाहिजे, द्याची तिच्या सुनबाईले तिररी. तुझी सासू कमी आहे का, माय झालं दिली आग लाव. काही बाया तर दुसऱ्याच्या संसार मोडण्यामध्येच व्यस्त आहे. माई सासू माझी सून माझ्या संग भांडते ना, तर मग हिची सून भांडली पाहिजे, तर मग तिच्या सुनाला कसं काय तिरी द्यायची, काय मंत्र द्यायचा, हे सगळं बायाला माहितच आहे. आणि बायाच्या शत्रू आहे. समजलं का? जशी आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी गेली तर तिच्या नवऱ्यानं माझ्या मुलीप्रमाणे वागलं पाहिजे, तर तसंच दुसऱ्यालाही वाटत असते ना, आहे का नाही? आपल्या मुलींना कधी उलटे सल्ले देऊ नका. आणि समजलं का? आणि तुम्हाला उलटे सल्ले द्यायचे असेल तर ज्याला आई नसेल, वडील नसेल, आई वडील नाही अशानेच पोरगी द्या. समजलं का? बिना आई वडिलाचा पोरगा राहील का? आणि गेल्याबरोबर तिजोरीच्या चाब्या देईन का तिच्या हातामध्ये? माया पोरी सारखं झालं तर बरं, तर जवाई चांगला, आहे का नाही? असं करू नका. दुसरी गोष्ट, मुलींनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बुद्धाची. दोन्ही म्हणजे बुद्धाची सांगितलेली गोष्ट आहे वसल सुत्तामध्ये, दोन्ही पाहुणे मंडळीचा चांगला औंचार पाहुणचार करायचा. समजलं? इथूनच संसार बिघडत असते. कोणता? भाऊ बहीण जर आली तर मुलगी मस्त करते औंचार पाहुणचार. आणि नंदन भावजय आली का, नंदई भावज वगैरे आली तर तब्येतच बराबर नाही, तर इथं संसार बिघडते. आपल्या आई वडील जर आपल्या घरी पाहुणे मंडळी म्हणून आले तर त्याचा नाही केला तुम्ही स्वागत, औंचार पाहुणचार, तर आई वडील आपल्याला म्हणतील का मुलीला तू काऊन नाही केलं माय? पण आपले ननद भावजय सासू सासरे आपल्या नवरोबाकडले जे आलेले लोक आहेत त्यांचा मस्त व्यवस्थित आदर सत्कार करायचा. आपल्या सासूचं सासऱ्याचं नातेवाईकाचं मन जिंकून घ्यायचं. पण ननद आणि भावज म्हणली का बसायचं का वैरीनच आहे, लग्नातच वैरीने होती त्याला दुरूनच पाया लागली नाही माय पाहता त्याचं बदल नाही का, नाहीतर मग शिकवतेस मग, काही का नाही? त्या मायने हेच शिकवलं का तुला, त्या बापाने तुला हेच शिकवलं का? तर हे असं जर एखाद्या पोरीला म्हटलं तर कसं वाटेल, बेकार वाटेल का नाही? त्या आईने हेच तुला शिकवलं का, त्या बापाने तुला हेच शिकवलं का, पारे कशी शिकली, असं जर म्हणलं तर मुलीला चांगलं वाटत नाही. म्हणून आपल्या आई वडिलाचा कोणी अपमान नाही केला पाहिजे, असं मुलीने वागलं पाहिजे. दुसरी गोष्ट, सहनशीलता ठेवा. काय ठेवा? सहनशीलता ठेवा आणि आपल्या पतीसोबत एकनिष्ठ वागा. लग्न म्हणजे भुलबा भुलबीचा खेळ नाही. 7 प्रकारच्या भार्या सांगितल्या, मी त्या सांगत नाही अजिबात त्या, परंतु पल्लवीने तीच गोष्ट लक्षात ठेवायची, सगळ्या मुलीने तीच गोष्ट लक्षात ठेवायची की घरचा अग्नी बाहेर न नेणे आणि बाहेरचा अग्नी घरात न आणणे. दुसरी गोष्ट, नवरींना नवरदेवाच्या अजिबात पाया पडू नये. आपल्या बौद्ध धर्मामध्ये ती परंपरा नाही. भारतीय संविधान आणि हिंदू कोडविलाच्या द्वारे आपल्या पत्नीची जागा आपल्या हृदयात असली पाहिजे. ती मनुस्मृतीची बंधन आहे. कोणती? नवरीन जर नवरदेवाच्या पाया पडत असेल तर नवरदेवाने नवरीच्या पाया पडलं पाहिजे. ही समानता संविधानामध्ये आहे. समजलं का? पण ननदीचा पहिलेच लक्ष राहतं, माझी पाया नाही पडली, झालं भांडण. मी तर जातोय पण मी तेच सांगतो, दोघांनी एकमेकाच्या गळ्यात हार टाकले तर दोघांनी जय भीम घ्यायचा हात जोडून, पाया लागायचं नाही, कारण ते मनुस्मृतीची बंधन आहे. समजलं? पायातली वाहन पायातच बरी. समजलं? हे मनुस्मृतीची बंधन आहे. स्त्री काही दाशी नाही, गुलामी नाही, पतीची ती सेवा करणार नाही. स्त्रियांना पुरुषांना समान अधिकार बुद्धानं बाबासाहेबांनी संविधानामध्ये दिलेले आहे. समजलं का? या मुली लक्षात ठेवायच्या तुम्ही या गोष्टी, यायची गीत लग्न व्हायचे आहेत, सगळ्यांना लक्षात ठेवायचं. आणि कोण काय म्हणते तुमचे आई वडील माकडे असं सांगा. समजलं का? हे सगळं सोडून द्यायचं भाई. या पोरीन बिलकुल काहीच नाही ठेवायचं अंगामागं, बिलकुल आपल्या ख्रिश्चनांसारखं व्यवस्थित राहायचं, उपाशिकासारखं, पांढरे कपडे काहीच नाही, कोणतंच काही नाही करायचं. हे यायला करू द्या, हिरव्या बांगड्या भरू द्या, यायला बयाड झालेल्या आहे. आता तुम्ही लग्नात जर घातल्या ना, लक्षात ठेवा, आता आत्ताच ते फोन करा त्या बिल्डरवाल्याने, त्याला सांगून द्या पांढऱ्या बांगड्या घेऊन या म्हणून. आणि घालायचे आहेत एवढे पैसे आहे तुमच्या, सोन्याचं घाला मस्त, डायरेक्ट सोन्याचे कंगन घाला ना. समजलं का? ह्या इकल्याच बाय मागच्या ह्या म्हाताऱ्या सांगत राहते, हिरव्या म्हणा अमा हिरव्या चुडाला आणला का माझ्या लग्नाचा. समजलं का? हे सगळे तुमच्या डोक्यामध्ये भुसा भरलेला आहे, काळ्या हिरव्या. आणि ते 7व्या महिन्याच्या हिरव्या बांगड्या, 7वे महिने सोडले नाही तुम्ही. सोन्यानं भरली ओटीनं ओट्या भरणं चालूच आहे. सोन्यानं भरली म्हणते ओटी, विमानं ओटी भरली, ओट्या भरूच आहे. 7व्या महिन्याच्या ओट्या सोडून द्या. सगळं आपल्या परंपरा नाही आपल्या, ते आहे का ओट्या भरणं. हिरवा शालू अंबाबाई चालली जशी सतीमाय,
समजलं का? हिरव्या सालून हिरवा साड्या हे सगळं सोडून द्या. लग्नामध्ये पांढरा जोडा घाला, पांढरे कपडे घाला आणि लग्न झाल्याच्या नंतर तुम्ही इतर वस्त्र घालू शकता, परंतु हिरवं नाहीच नाही. पंचशिलातला कोणताही कलर घाला, कोट घाला, त्याच्यावर तुम्ही फोटो काढा, आपले फोटो असले पाहिजे ना आठवण म्हणून, परंतु लग्न मात्र पांढऱ्या कपड्यामध्येच घालायचं ना. पल्लवीले सांगतो अजिबात हिरवा चुडा घालायचा नाही तुला, समजलं का? अजिबात घालायचं नाही, काही घेण देण नाही, तिथे जाऊ दे तिकडे हिरवा चुडा. पंचशिलाच्या 8 कलरच्या 8 बांगड्या पिवळ्या, 8 बांगड्या लाल, 8 बांगड्या त्या केसरी, 8 बांगड्या पांढऱ्या, म्हणजे अशा 5-5 बांगड्या टाकायच्या मस्त छान मध्ये. त्याच्यामध्ये गोल्डन कंगन टाकायचे, अजिबात हिरव्या घालायच्या. तुझ्यापासूनच सुरुवात करायची. आणि कोण येते माकडे सांगतो ठीक ना, अजिबात नाही घालायचं. ते घाल मग ते आईलेच घालून देते तिकडे लग्नाचा हिरवा. तुझ्यापासूनच सुरुवात करायची, समजलं का? हे कोणाचं आहे? बाबासाहेबाचं, सावित्रीचं म्हणणं आहे. ह्या अंधश्रद्धा तुम्ही मुलींनी महिलांनी सोडून द्या. इथून संकल्प करा आजच्या दिवसाला की आम्ही लग्नाचा हिरवा चुडा आणि हिरव्या शालू आणि हे 7वे महिने हे आम्ही सोडून दिले पाहिजे, समजलं का? आणि सोन्याचं घाललं पाहिजे, चांगलं शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. शिकून चांगलं सोन्याचं घाला, पण या हिरव्याच्या आणि काळ्याच्या मांग लागू नका. मी तुम्हाला हे का सांगावं? हेच बाबासाहेबांनी आपल्याला संस्कार घ्यायला सांगितलेले आहे. हे संस्कार तुम्ही नाही पाळणार तर दुसरे कोण पाळणार? म्हणून मी इतके वेळपर्यंत सांगत बसलेलो तुम्हाला, समजलं का? नाहीतर ना तर तुम्ही उठल्याच असत्या, आहे का नाही? तर हे संस्कार लक्षात ठेवा. हे लग्नामध्ये तुम्ही ऐका का मायवालं? ऐका ना तुम्ही? ऐका ना, हे असं हे काय सांगत मदत आताच सांगून देतो तुम्हाला. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. हे तिलाच नाही सांगितलं, इथं बसल्या सगळ्या बायांना सांगत आहो. लक्षात ठेवा, कान चांगलं मेंदूमध्ये ठोसून ठेवा. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. गोष्टी काय काय सांगत त्यात, लग्नामध्ये काय काय करायचं काय काय नाही करायचं, समजलं? या गोष्टी सगळं, या आहेर पद्धती वगैरे सगळी बंद करा. सगळं हे सर्व व्यवस्थित करा. साध्या पद्धतीने लग्न करा. जास्त अनाठाई खर्च करू नका. आणि तेच खर्च तुम्ही धम्म कार्यासाठी, समाज कार्यासाठी करा, आहे का नाही? आपण अहेर घेतो एवढे मोठे, आहे का नाही? आपल्या घरी 12 महिन्यातून भंतेजीला आपण भिक्खूला चिवर दान केलं पाहिजे. किती साड्या भरून राहते तुमच्या घरी? इथून पौर्णिमेला आपण कुठे गेलं पाहिजे? कोणत्या भिक्खूला जाऊन आपण चिवर दान, भिक्षापात्र दान केलं पाहिजे. तेही आपण केलं पाहिजे. त्याचं एक पुण्य आहे. माझ्या घरी जेवढ्या काही महिला मंडळी तर आम्ही त्यांना पाहुण्यांना जे साड्या घेतो, वस्त्र घेतो, भिक्खूलाही 12 महिन्यातून आपण कुठल्याही भिक्खूला आपण चिवरदान केलं पाहिजे. कारण तुमच्या अंगावर असलेले वस्त्रच आम्ही घालतो का नाही, आहे की नाही? तर हे संस्कार आपण शिकलं पाहिजे. खर्च कुठे करायचा आणि कुठे नाही केला पाहिजे हे आपल्याकडे असलं पाहिजे. चांगल्या ठिकाणी खर्च करायला मागे पुढे पाहू नका. धम्म कार्यासाठी, समाज कार्यासाठी, दुसऱ्या इतर गोष्टीसाठी खर्च करायला मागे पाहू नका. आता महापोती महावीराचं आंदोलन आहे, त्याच्यासाठी लोक तुम्ही गेलं पाहिजे. दिल्लीला 12 जानेवारीला आम्ही सगळेजण त्या ठिकाणी जाणार आहोत. आपली कौटुंबिक जबाबदारीपेक्षा समाजाची काहीतरी जबाबदारी आहे की नाही? संविधानाचा प्रश्न आहे, महाबोधी महावीराचा प्रश्न आहे, हे सगळे प्रश्न आपल्या समोर आहे. आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे. हेच मला आजच्या या अनुषंगाने या ठिकाणी सांगायचं आहे. तुम्ही बराच वेळ माझी धम्मदेसना श्रवण करत आहात, त्या ठिकाणी थांबतो. माझ्या धम्मवाणीला विराम देतो. माझं चॅनल आहे नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल. या चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि मला पुढे न्या. धम्माचा प्रचार प्रसार करणं हेच माझ्या या चॅनलचं महत्व म्हणून मी चॅनल सुरू केलेलं आहे. थांबतो या ठिकाणी. सर्वांना आशीर्वाद देतो, पल्लवीलाही आशीर्वाद देतो, सर्वांना आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. सगळ्यांनी मागे पाय करा.